औरंगजेबाचे स्पष्ट मत आहे की संभाजी राजांच्या विरोधात माझी तलवारच चालेल, मी तह करणार नाही. त्याची कारणं आहेत. छत्रपती संभाजीराजांच्या रणांगणावर झालेल्या मुख्य मोहिमा किंवा युद्ध कोणते आहेत? माझ्या आयुष्याचं अच्छा. ते काय तर जे माझ्या वडिलांनी केले ते मला पुढे म्हणजे हे शंभूराजांचं पत्र शंभर त्यातलं वाक्य. त्यातलं वाक्य आहे. आबासाहेबांची संकल्पित ते करणे आम्हाला गरजेचं. आमचा राजा जसा तलवार चालवतोय तसं लेखणीही चालवतोय. बरोबर. ती विद्वत्ता आपण शिकली पाहिजे. तर मग अशा शिवरायांचा जो काय वारसा आहे तो शंभूराजांनी पुढे कसा चालवला त्याबद्दल सांगा. औरंगजेब आणि छत्रपती संभाजीराजे कधी युद्धभूमीवर आमने सामने आले होते का? आणि पहिला दणका जो टाकला तो बुऱ्हाणपूरची मोहीम आहे. तर आता त्या मोहिमेबद्दल मला ऐकायचं, ती का केली, कशी झाली आहे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला हा चौथा एपिसोड छत्रपती संभाजीराजांवरती आहे. छत्रपती संभाजीराजे म्हटलं की आपल्या मनात येणारी पहिली प्रतिमा म्हणजे डायरेक्ट औरंगजेबाची छावणी आणि त्यांचं जे वीर बलिदान किंवा त्या प्रसंगाकडे आपण डायरेक्टली जातो. त्याच्या अगोदर महाराजांनी जो केलेला संघर्ष आहे, जी काही युद्ध आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा चालवलेला जो काही वारसा आहे, जे काही त्यांनी स्वराज्य जपलंय राखलंय, फक्त जपलं राखलं नाही तर त्याच्या सीमा वाढवल्यात, असे सुद्धा काही नोंदी मला वाचताना आढळल्या. तर ह्या सगळ्याबद्दल आपल्याला आज बोलायचं. बऱ्याच वेळा त्यांच्याविषयी मतमतांतर आहेत, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण त्या सगळ्यांकडे न जाता आपण त्यांनी केलेला पराक्रम आज बघणार आहोत. आणि ते जाणून घेण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत, आमचे मित्रच आहेत, आमचा मोठा भाऊ आहे, मोठा नाही लहान आहे पण भाऊ आहे, अक्षयदादा चंदेल. दादा आपल्या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. अक्षयदादा व्याख्याते सुद्धा आहेत आणि प्रतापगड पर्व नावाचा एक खूप छान शो चालू असतो, त्याचे ते होस्ट सुद्धा आहेत. तर तुम्हाला असा पहिला प्रश्न आहे की जे लोक आता समजा जे तुम्हाला ओळखतात, जे तुम्हाला पाहतात त्यांचं ठीक आहे, अशी 1% लोक की जे तुम्हाला ओळखत नाहीत, त्यांना जर सांगायचं झालं की अक्षय चंदेल कोण आहे, तर तुम्ही काय सांगाल? शंभूराजांचा मोजड्यांचा सेवक, त्याच्या पलीकडे काही नाही. बस किती यापेक्षा छान, मोठं काहीच नाही. छान भावना आहेत. आपण सुरुवात करूया. वेळ न घालवता आपल्याला खूप छान चर्चा करायची आज आणि तुमच्याकडून ऐकायला भेटणार आहे. आपला फोकस जरी युद्धांवरती असेल तरी काही गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मग मला शंभूराजांच्या बालपणाविषयी सांगा. शंभूराजांचा जन्म म्हणजे ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शके 1579 गुरुवार घटिका 10 मध्यान्हीची म्हणजे दुपारची वेळ होती आणि किल्ले पुरंदरावर छत्रपती संभाजी महाराजांचा सैबे राणीसाहेबांच्या पोटी जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर म्हणजे नियतीने पहिला घाव काय टाकावा, तर शंभूराजांच्या आईंना बाळंतीण व्याधीने घेरलं. बाळंतीण व्याधीने घेरल्यामुळं शंभूराजांच्या आईला अशक्तपणा खूप जाणवायला लागला. त्यामुळं शंभूराजाचं पोट भरेना, त्यांना दुधाविना पोट उपाशी यायची वेळ आली. त्यामुळं जिजाऊ साहेबांनी नसरापूर जवळ कापूरवाह नावाचं गाव होतं, ज्याला कापूरहोड आपण आता असं म्हणतो, तिथे तुकोजी गाडे पाटलांचं घर होतं. या तुकोजी गाडे पाटलांच्या पत्नी म्हणजे धारा, ज्यांना रायाजी आणि अंतोजी नावाचा मुलगा होता, या धाराईला राजगडावर बोलावणं पाठवलं आणि वार्षिक 26 होऊन यानुसार धाराऊंना जिजाऊंच्या दुधाई म्हणून थांबवण्यात आलं राजगडावर. आणि धाराऊच्या दुधावर शंभूराजांचं पोट भरायला लागलं. मात्र धाराऊंच्या मांडीवर शंभूराजांचं पोट भरतंय, परंतु एक आईचं स्थान खूप मोठं असतं प्रत्येक व्यक्तीच्या किंवा प्रत्येक पुरुषाचा. ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला पुरुष वडिलांकडे कमी व्यक्त होतो, पण आईकडे लवकर व्यक्त होतो. आणि 2.25 वर्षाचे असताना ज्या वेळेला अफजल खानाचं सावट स्वराज्यावर चालून आलंय, बरोबर त्याच वेळेला मला वाटतं 11 जुलै 1659 महाराजांनी राजगड सोडला शिवरायांनी. आणि राजगड सोडत असताना सैबे राणीसाहेबांनी मागणं मागितलं असेल शंभूराजांबद्दल की आमच्या शंभूवाडाला सांभाळा. आणि महाराज राजगड सोडून प्रतापगडाला गेले आणि काहीच दिवसात भाद्रपद वद्य चतुर्दशी 5 सप्टेंबर 1659 सैबाईंचा देहांत झाला. आणि 2.25 वर्षाच्याच वयामध्ये शंभूराजांना आई विना पोरकं व्हावं लागलं. पण तरीही जिजाऊच्या मांडीवर शंभूराजे वाढतायत आणि शंभूराजांवर तेच संस्कार जिजाऊंनी रुजवले जे शिवछत्रपतींवर रुजवलेले आहेत. जिजाऊ साहेबांचे महाराष्ट्रावर उपकार काय, तर जिजाऊ साहेबांनी आपला पुत्र आणि आपला नातू या महाराष्ट्राला अर्पण केला की या महाराष्ट्र धर्माचं त्याने रक्षण करावं. आणि शंभूराजांचं शस्त्र शिक्षण झालं, शास्त्र शिक्षण झालं आणि ते कुठल्या लेवलला म्हणजे कुठल्या हायला झालं पाहिजे, तर संभाजी महाराज स्वतः संस्कृत पांडित्य आहे संभाजी महाराजांकडे. संभाजी महाराजांनी स्वतः ग्रंथ लिहिले, 7 शतक, नायकाभेद, बुधभूषण. आणि हे याची सुरुवात राजगडावर झाली असं म्हणता येईल आपल्याला. शंभूराजांचं बालपण उभं राजगडावर गेलं आणि त्यानंतर 1670च्या नंतर महाराज रायगडावर गेले आणि शंभूराजांनी बुधभूषण जो ग्रंथ लिहिला तो शृंगारपूरच्या भागामध्ये लिहिलेला. तर
संभाजी महाराजांनी ही ग्रंथसंपदा लिहिलेली. हम्म. तर संभाजी महाराजांवर विद्वत्तेचा संस्कार बालपणापासून काय झालं असेल त्याचं एक हम्म. साधं उदाहरण सांगतो. हम्म. गागा भट्ट ज्यांनी रायगडावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक केला, बरं, हं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणाऱ्या गागा भट्टांना प्रचंड मोठं स्थान होतं त्या काळामध्ये. म्हणजे बरं. कलियुगातील ब्रह्मदेव असं त्यांना बरं. मानलं जात होतं. हो तर. त्या गागा भट्टांनी समयनयन नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. हम्म. आणि जो ग्रंथ त्यांनी लिहिला, आता हम्म. गागा भट्ट यांना कलियुगातील ब्रह्मदेव जर मानलं जातं, येस, तर त्या ब्रह्मदेवाने एक ग्रंथ लिहावा, तर तो कुणाला अर्पण करावा? तो अर्पण करावा परमेश्वराला. हा बरोबर. गागा भट्टांनी तो ग्रंथ अर्पण केला संभाजी महाराजांना. अरे बापरे. आणि त्यावेळेला संभाजी महाराजांचं वय काहीही नाही, म्हणजे तरुण वयामध्ये आहे शंभूराजे. विचार करा, गागा भट्ट सारखा एक व्यक्ती ज्याला कलियुगातील ब्रह्मदेव मानला जातो, तो स्वतः लिहिलेली ग्रंथसंपदा शंभूराजांच्या चरणी अर्पण करतो. तर शंभूराजांची विद्वत्ता कुठे असली पाहिजे किंवा काय असली पाहिजे, 100% हे संभाजी महाराजांचं मोठेपण होतं. आणि ज्याप्रमाणे शास्त्र पारंगत आहे त्यामुळे शस्त्र पारंगत आपण रणपती शंभूराजे म्हणून आपण पुढे घेणारच आहोत. येस. आणि जिजाबाई साहेबांनी शिवछत्रपतींवर जे रुजवलेले संस्कार होते ते शंभूराजांवर रुजवले. याचं एक साधं उदाहरण जर पाहिलं ते चांगलं, तर शंभूराजांनी दिलेलं दानपत्र त्यामध्ये एक वाक्य आहे, आबासाहेबांचे संकल्पित ते करणे आम्हास अगत्याचे, माझ्या आयुष्याचं ध्येय काय, तर जे माझ्या वडिलांनी केले ते मला पुढे म्हणजे हे शंभूराजांचं पत्र त्यातलं वाक्य आहे, आबासाहेबांचे संकल्पित ते करणे आम्हास अगत्याचे. आज आम्ही संभाजी महाराज धर्मवीर धर्मरक्षक ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला एक छोटंसं उदाहरण द्यावं वाटतं की ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे की एथ वडील जे करती तया नाम धर्म ठेवीती, तो जिथे अनुष्ठिती सामान्य सकड. आपल्या पूर्वजांनी जे राखलंय त्याला धर्म असं म्हणतात आणि त्याला पुढच्या पिढीने चालवावं हे त्यांचं कर्तव्य असतं, असं ज्ञानोबरायांनी, असं माऊली म्हणतात. हा, ज्ञानोबराय म्हणतात. आणि शंभूराजांनी म्हणजे ज्ञानोबरायांना मी महाराष्ट्रात धर्माचं रूपक म्हणेल, ज्ञानोबरायांनी ती लिहिलेली ओवी शंभूराजांनी जणू सार्थ केली. नाही खरंच, म्हणजे त्या कर्मातूनच तसं कर्मातून असं दिसून येतं. त्यामुळं शंभूराजांना भक्तिशक्तीचा उद्गाता सुद्धा म्हणतात. आणि हे सर्व संस्कार जिजाबाई साहेबांनी शिवरायांनी शंभूराजांना रुजवलेले आहेत. म्हणजे त्यामुळेच कदाचित आपण असं म्हणतो की जिजाऊ साहेबांनी दोन छत्रपती छत्रपती म्हणून माझ्या मते जर बघितलं तर 3.5 शक्तीपीठ ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला 4थं शक्तीपीठ जिजाऊ नावाचं निर्माण होतं. आहेच आहे, म्हणजे तो तेवढा त्यांच्यासारखा त्याग कुणाला जमणार नाही किंवा मला तरी नंतर दिसला नाही. छत्रपती संभाजीराजांच्या रणांगणावर झालेल्या मुख्य मोहिमा किंवा युद्ध कोणते आहेत? म्हणजे बघा, आता हा प्रश्न विचारण्याचं कारण सुद्धा सांगतो. जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहतो तेव्हा आपल्याला त्यांनी जावळीत चंद्रराव मोराला हे केलेलं दिसतं, अफजल खानाला बोललं त्याला फाडलेलं दिसतं, शाहिस्ते खानाला मारायला महाराज स्वतः जातात, ते उंबरखिंडीत महाराज स्वतः आहेत, सुरतेच्या स्वारीच्या वेळेस येताना वणी दिंडोरीला मला वाटतं की एक युद्ध झालं, तिथं सुद्धा महाराज कांचनबारीच्या तिथं सुद्धा महाराज स्वतः आहेत. बरोबर. आता हे कदाचित शिवाजीराजांचा इतिहास आपल्यापर्यंत तेवढ्या जास्त पद्धतीने पोहोचला आपण असं म्हणूया. तसं संभाजीराजांचा मी जसं इंट्रो मध्ये सांगितलं की त्या एका प्रसंगाकडे सगळे पटकन जातात किंवा तिथंच जातात. सो मग शंभूराजांच्या अशा कोणत्या मुख्य किंवा महत्वाच्या मोहिमा आहेत की जिथं संभाजीराजे स्वतः उपस्थित आहेत किंवा रणांगणावर? अशा बऱ्याच आहेत. त्यापैकी साधं म्हणजे शिवछत्रपती म्हणजे शंभूराजांच्या खांद्यावर कारभारा छत्रपती म्हणून महाराजांच्या मृत्यूनंतर आला. शिवछत्रपती हयातीत असताना वयाच्या तरुण असताना उंबरठ्यावर शंभूराजांनी गुजरातची खंबायतची मोहीम स्वतः केलेली आहे आणि त्याचे वर्णन सुद्धा अवेलेबल आहेत. आणि पोर्तुगीजांसोबतच्या युद्धामध्ये स्वतः प्रत्यक्ष संभाजी महाराज आहेत. पोर्तुगीजांच्या युद्धामध्ये शंभूराजांनी भवानी तलवार वापरल्याचा उल्लेख आहे. जंजिराच्या मोहिमेला शंभूराजे स्वतः आहे. म्हणजे जे सिद्धी कधीच कोणाला घाबरत नव्हते, ते संभाजी महाराजांच्या भीतीने बाजूच्या टेकडीवर जाऊन लपून बसलेले होते. शंभूराजांचा पराक्रम आहे. मोगलांचे सैन्य ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये यायला लागलं त्यावेळेला शंभूराजे तिथे आहे. दक्षिण भागाच्या मोहिमा ज्यावेळेला शंभूराजांच्या झाल्या म्हैसूरच्या, त्यावेळेला संभाजी महाराज प्रत्यक्ष तिथे आहे. अशा बऱ्याच मोहिमेला संभाजी महाराज प्रत्यक्ष आहे. आणि संभाजी महाराजांच्या रणांगणातील दराऱ्याची वर्णनं खुद शत्रूंनी करून ठेवलेली आहे. पोर्तुगीजांच्या मोहिमेच्या वेळेला तर निकोला मोनुची नावाचा हा व्यक्ती जो औरंगजेबाकडे सुद्धा कधी होता प्रत्येक ठिकाणी सापडतो. स्टोरी ऑफ द मोगर नावाचा ग्रंथ आहे, तो त्याने प्रवास वर्णन केलेला आहे. हा निकोला मोनुची असं सांगतो की मी वकील म्हणून पोर्तुगीजांकडून शंभूराजांकडे गेलेलो होतो. त्यावेळेला त्याने शंभूराजांचं वर्णन केलं की संभाजी महाराजांची भीती काय होती युद्धामध्ये. तर संभाजी महाराज प्रत्यक्ष युद्धामध्ये आहे. म्हणून संभाजी महाराजांना ज्यावेळेला आपण म्हणतो की शास्त्र पारंगत, त्यावेळेला शास्त्रामध्ये ज्यावेळेला लेखणी तडपते त्याप्रमाणे शंभूराजांची तलवार सुद्धा युद्धामध्ये तडपते. म्हणजे आपण आता विचारलं का, जसं शिवाजीराजांचा मी तुम्हाला बेसिक सिक्वेन्स सांगितलं तसं कदाचित माहिती असावं म्हणून सांगितलं. आता आपण याच्यातल्याच काही गोष्टींवर थोडीशी डीप चर्चा आपण करणारच आहोत. तर मग अशा शिवरायांचा जो काय वारसा आहे तो शंभूराजांनी पुढे कसा चालवला त्याबद्दल सांगा, मग आपण थोडंसं युद्धांकडे वळूया.
आपण सुरुवातीला जे बोललो की लोकांना शंभूराजे म्हटलं की बलिदान आठवतं. बरोबर. मात्र त्या बलिदानामध्ये एक गोष्ट आहे, हम्म. ती म्हणजे काय, शत्रू पुढे आपलं मस्तक शंभूराजे नमवत नाहीये. मग हे कुठून आलं असेल? बरोबर. तर हे आलंय शिवछत्रपतींकडून. हम्म. कारण शिवरायांसोबत शंभूराजांनी सर्वाधिक घालवलेला काळ आग्र्याचा. येस. ज्यावेळेला महाराज आग्र्याच्या मोहिमेला म्हणजे आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीस गेले आणि त्यावेळेला शंभूराजांनी काय पाहिलंय तर स्वतःच्या वडिलांचा रुद्र अवतार बघितलेला आहे औरंगजेबच्या दरबारामध्ये. औरंगजेब वर बसलेला आणि शिवराय तिथे त्या रामसिंगाला बोलतात की रामसिंग तुम देख्यो तुम्हारा बाप देख्या तुम्हारा पातसा देख्या मैं साथ में मुझे गौर करके मुझे पीछे खड़ा रख्या मारो मरण आयो या तो तुम मुझे मारोगे या तुम्हारा पातसा मुझे मारेगा हमारी गर्दन काट कर ले जाना हो तो ले जाओ मैं तुम्हारे पातसा की चाकरी नाही करता. आणि त्यावेळेला शंभूराजाचा हात पकडलेला आहे महाराजांनी. 9 वर्षाचा मुलगा आपल्या बापाचा रुद्र अवतार बघतोय, आपल्या वडिलांचा रुद्र अवतार बघतोय. आणि ज्या औरंगजेबच्या दरबारामध्ये कुठल्याही हिंदू राजाला किंवा कुठल्याही हिंदू मांडलिकाला किंवा हिंदू सरदाराला मस्तक वर करायला परवानगी नाहीये. तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्हाला तोंडावर रुमाल ठेवावा लागतो, तुम्हाला कदमपोशी करावी लागते. अशा वेळेला शिवराय तिथे छाती ठोकून औरंगजेबाला आव्हान करतात आहे आणि महाराज त्याला पाठ दाखवत निघून जात आहेत. हे शंभूराजांनी बघितलं आणि शंभूराजांनी तो वारसा समर्थपणे कुठे चालतो तो मृत्यूच्या पुढे सुद्धा शंभूराजे ताट मारायला उभे आहेत की मी शिवरायांचा पुत्र आहे, जे तुझ्या दरबारामध्ये तुला पाठ दाखवून निघून गेले, मग तू कुठे कल्पना करतो की मी तुझ्या पुढे नतमस्तक व्हावं. पण हा झाला स्वाभिमानाचा. पण शिवछत्रपतींचा वारसा ज्यावेळेला आम्ही समजतो, तुम्हाला म्हटलं की त्या दानपत्रातील वाक्य आबासाहेबांचं संकल्पित ते करणे आमाचं गत्याचे, ते कुठे कुठे मिळतं तर आम्हाला नेतोजी पालकरांना स्वधर्मात महाराजांनी घेतले सर्वांना माहिती. शिवछत्रपतींनी नेतोजींना स्वधर्मात घेणं हा सोपा विषय नाहीये. त्याच्या घराशी नातेसंबंध सुद्धा महाराजांनी जोडले आणि हे करत असताना एक मोठी क्रांती होती की परधर्मात गेलेल्या व्यक्तीला स्वधर्मात घेणं आणि स्वधर्मात घेतल्यानंतर त्याला पुन्हा स्वराज्यामध्ये रुळवणं आणि त्याच्याशी संबंध निर्माण करणं, ही क्रांती होती. मग शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर ही क्रांती कायम राहिली का तर राहिली आहे. संभाजी महाराजांच्या काळामध्ये हर्सुलला असलेला एक व्यक्ती होता गंगाधर रंगनाथ कुलकर्णी. याला मोगलांनी धर्मांतरण करून त्याला मुसलमान केलं. आता याला मुसलमान केलेलं आहे. तर मुसलमान केल्यानंतर हा जो भाग आहे हर्सुलचा, हा स्वराज्याच्या भागामध्ये येत नाही किंवा स्वराज्याच्या सीमेत येत नाही. आता स्वराज्याच्या सीमेत येत नाही म्हणून काय तर त्याने काशीला जावं, काशीला जाऊन त्याने स्वतःची शुद्धी करून घ्यावी, मग शुद्धीपत्र आणावं, मग इकडे दाखवावं, मग त्याला मान्य होणार की नाही, बरेच पुढच्या प्रोसेस. तो नाही गेला काशीला वगैरे, मला गरज नाही म्हणे काशीला जायची. का मला स्वधर्मात घेण्यासाठी माझा राजा छत्रपतीहून रायगडावर बसलेला आहे आणि यावेळेला संभाजी महाराज छत्रपती आहेत. हा शंभूराजांकडे आला. शंभूराजांनी त्याला स्वधर्मात घेतलं, पण त्याला स्वधर्मात घेण्याच्या सर्व नोंदी अवेलेबल, म्हणजे नेतोजी पालकरांना स्वधर्मात घेताना काय विधी केला ते आपल्याकडे अवेलेबल नाही. परंतु या गंगाधर रंगनाथ कुलकर्णीला स्वधर्मात घेण्याच्या सर्व विधी अवेलेबल आहेत. मग त्या कशा आहेत तर नाशिकला ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्र्यंबकेश्वर, त्या ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणा त्याला घालायला लावल्या आणि प्रदक्षिणा घालून त्याला ब्राह्मण भोज आणि प्राश्चित भोज घालायला लावलं आणि त्यानंतर शंभूराजांनी त्याला शुद्धीपत्र दिले की आता तू स्वधर्मात आलाय, आता तू परधर्माचा नाही. ही शिवछत्रपतींची जी मालिका होती स्वधर्मामध्ये घेण्याची, ही शंभूराजांनी समर्थपणे चालवली आणि ही मोठी क्रांती होती. आणि ज्याप्रमाणे शंभूराजांनी स्वधर्मामध्ये घेण्याची पद्धत चालवली त्याप्रमाणे आम्ही बघतो की शिवछत्रपतींनी गायीच्या उरणावर कुठलाही कर लावलेला नव्हता. पोर्तुगीजांसोबत युद्ध सुरू असताना कारवारला एका सैनिकाने खाण्यासाठी गाय कापली. बापरे. हा हिंदू नव्हता आणि हे शंभूराजांना कळालं. महाराजांनी त्याला फासावर लटकून दिलं की आमच्या राज्यात नाही चालणार, शिवछत्रपतीचा जो वारसा आहे तो मी चालवतोय. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी बऱ्याच संतांना, बऱ्याच सिद्ध पुरुषांना मदत केलेली आहे, म्हणजे तुकोबाराय असतील, म्हणजे तुकोबारायांनी तर मदत नाकारली, तो अभंग अवेलेबल आहे. मोरया गोसावी मंदिर असेल चिंचवडचं, किंवा ज्ञानोबारायांच्या मंदिराला दिलेलं वर्षाचं नाही त्याचं तर उल्लेख आहे. त्याचं खूप सुंदर वाक्य आहे की देवाचे देवास चालविणे. तर शिवछत्रपतींचं वाक्य. तो महाराजांचा वारसा शंभूराजांनी सुद्धा चालवला. म्हणजे त्याचं एक साधं उदाहरण म्हणजे आता आम्ही जे बघतो की तुकोबारायांचे पुत्र नारायण महाराज आणि महादेव महाराज हे शंभूराजांकडे आले आणि त्यांना तुकोबारायांची पालखी मोठ्या प्रमाणात सुरू करायची होती. त्याला म्हणजे आम्ही त्यावेळेला वारी जायची, पादुका त्या गडामध्ये घेऊन ती वारी जायची. त्या वारी ते वारीचा सोहळा हा संभाजी महाराजांनी केला. अरे वा. हा शिवछत्रपतींचा जो वारसा आहे धर्मरक्षणाचा तो शंभूराजांनी चालवला. बरं, फक्त धर्मरक्षणाचा का तर मंदिर जीर्णोद्धाराचा वारसा सुद्धा संभाजी महाराजांनी चालवलाय. नुगलबंद भागामध्ये सुलतान तारा एका सरदाराने तिथली मंदिरं पाडलेली होती. कुठल्या भागामध्ये? नुगलबंद हा भागामध्ये. तर ती मंदिरं पाडलेली होती.
ही मंदिरं पाडलेली असताना तिथल्या लोकांनी संभाजी महाराजांना मदत मागितली की आमचा अवघा भागा उद्ध्वस्त झालेला आहे. शंभूराजांनी तिथे पत्र अवेलेबल आहे, ते सांगतात की देवदेवालय छिन्न विछिन्न अवस्थेत राहू नये. आणि यातील एक वाक्य खूप सुंदर आहे, महाराष्ट्र देशी महाराष्ट्र राजा आहे. ही देवदेवालय छिन्न विछिन्न अवस्थेत राहू नये, ऊर्जा चालवावी हिंदुकीचीच बात खरी. आणि ती मंदिर पुन्हा उभारण्यात आली. दक्षिण भागामध्ये चेन्नईला चिदंबरमचं मंदिर आहे, ते मंदिरातील मूर्ती नव्हती तिथे नटराजाची मूर्ती ही शंभूराजांनी स्थापन केलेली आहे, दादाजी पंडिताच्या मूर्तीने. आहे तिथे शिलालेख आहेत त्या भागामध्ये शंभूराजांची. हा वारसा शंभूराजांनी चालवलेला आहे. म्हणजे ते जे वाक्य तुम्हाला सांगितलं, आबासाहेबांचे संकल्पित करणे आम्हा खरं सांगतो की तुम्ही आता बोलताय ना, ते वाक्य मला सतत जाणवते की बाबा म्हणजे महाराजांनी केलं ते सगळं पुढे चालवण्याचं त्यांनी यांचा जो अभंग आहे की पुत्र व्हावा ऐसा गोंडा ज्याच्या हाती तीही लोकांचा झेंडा. आमचे एक लेखक होते स्वप्नील दादा कोलते, ज्यांनी मुकद्दर नावाची कादंबरी, त्यांचे खूप सुंदर काव्य होतं की जे शौर्य गाजवी शंभो थरथरला आलमगीर, तव पराक्रम ऐसे तव बलिदान ऐसे शंभू शहारले भीमा तीर. जे शौर्य गाजवी शंभू थरथरला आलमगीर, तव बलिदान ऐसे शंभू शहारले भीमा तीर. तव पराक्रम ऐसा शंभू औरंगजेब झाला भुंडा, तुकोबा सार्थ केला शंभू शिवपुत्र निघाला ऐसा गुंडा. शंभूराजांनी शिवपुत्र म्हणून शिवरायांचा वारसा एवढा समर्थपणे चालवलाय की तुकोबरायांनी जे म्हटलं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याच्या हाती तीही लोकांचा झेंडा. मला कदाचित वाटतं की तुकोबरायांनी जणू भविष्य मालिकाच लिहिली होती शंभूराजांसाठी. ते खरंच लिखाण पण छान आहे आणि तुमचा अभ्यास मला खूप म्हणजे भारी वाटतोय. तुम्हाला असं नोंदी वगैरे सगळं माहिती आहे. मला वाटतं अभ्यास सुरू करायला पाहिजे मी शंभूराजांवर माझा टॉपिक सोडून. असं तर आता शिवाजीराजांचं शंभूराजे सगळं चालवत आहेतच, पण त्यांचा आयुष्यातला संघर्ष सुद्धा खूप मोठा आहे, प्रचंड मोठा आहे. हिंदुस्थानचा बादशाह ज्याला म्हटलं जातं औरंगजेब. तुम्ही त्याच्या शिवाजीराजांना आग्राच्या दरबारात जी घटना झाली ती सांगितली, पण हा जो औरंगजेब आहे, औरंगजेब आणि छत्रपती संभाजीराजे कधी युद्धभूमीवर आमने सामने आले होते का, किंवा त्या दोघांच्या मधल्या काही गोष्टी असतील तर त्या सांगा. आमने सामने नाही, म्हणजे 2 वेळा फक्त शंभूराजे आणि औरंगजेब पुढे आहे. एक आग्र्याची भेट, आणि तो एक प्रसंग सांगितला जातो की शंभूराजांना एकदा रामसिंग औरंगजेबच्या दरबारात घेऊन आला आणि औरंगजेबाने शंभूराजांना विचारलं की म्हणजे यावेळेस शिवाजी महाराज नाही आले, रामसिंग घेऊन गेला असं सांगितलं जातं. तर शंभूराजे औरंगजेबाच्या पुढे आला तर औरंगजेबाने शंभूराजांना विचारलं की संभा हमने तुम्हें हाथी भेट दिया है, कैसे लेके जाओगे हाथी आगरा से पुणे तक. शंभूराजे म्हणाले की वो तो जिंदा जानवर है, चलाते हुए लेके जाओगे, दौड़ाते हुए लेके जाओगा. आपने हमारे किले जीते, वो तो चलते भी नहीं, वो कैसे लाओगे पुणे से आगरा तक. आणि दुसरा प्रश्न औरंगजेबाने केला, म्हणतात की संभा हमने सुना है कि तुम्हें कुश्ती खेलना बहुत पसंद है, हमारे दरबार में कुश्ती खेलोगे. तर शंभूराज ने उत्तर दिलं की हमें कुश्ती खेलना बहुत पसंद है, मगर हमसे कुश्ती खेली इतनी तुम्हारे शहजादों में ताकत नाही. तर असा एक प्रसंग सांगितला जातो. परंतु आग्र्याच्या त्या भेटीनंतर, म्हणजे आग्र्याला शिवराय शंभूराजे सोबत असताना औरंगजेबच्या समोर ज्यावेळेला शंभूराजे आले, त्यानंतर शंभूराजे औरंगजेबच्या पुढे आले ते कैदेच्या वेळेला, ज्या वेळेला बहादूरगडला ज्यावेळेला संभाजी महाराजांना. फक्त प्रश्न, आता तुम्ही ह्या ज्या 2 गोष्टी सांगितल्या ह्या लोककथांमधून आल्यात की या कथांमधलं प्रचलित औरंगजेबाच्या पुढे दुसरा प्रसंग ज्यावेळेला बलिदानाचं संपूर्ण ज्यावेळेला कैद झाले महाराज, 15 फेब्रुवारी 1689 श्रीगोंद्याच्या जवळ पेडगाव म्हणून जो भाग आहे त्याला बहादूरगड अगोदरचं नाव होतं जुनं, बहादूरगडाची गडी. त्या गडीला आत्ताचं नाव म्हणजे धर्मवीर गड. त्या धर्मवीर गडाला शंभूराजाने औरंगजेब आमने सामने आले. औरंगजेब शंभूराजांबद्दल म्हणजे औरंगजेबाचे स्पष्ट मत आहे की संभाजी राजांच्या विरोधात माझी तलवारच चालेल, मी तह करणार नाही. त्याची कारण आहेत, का सांगतो. जरी आमने सामने आलेले नसले शंभूराजे त्या युद्ध काळामध्ये, तरी संभाजी महाराजांनी चालवेला तलवारीचा प्रत्येक वार औरंगजेबच्या छाताडावर होत होता. का? त्याचं कारण असं की औरंगजेबाने डोक्यावरचा किमाश जमिनीवर फेकून दिलेला आहे की जेव्हापर्यंत संभाजीराजा कैद होत नाही. एवढा वैतागला म्हणजे 9 वर्ष ज्या लेवलची झुंज चालू आहे, म्हणजे ज्या औरंगजेबाला कुतुबशाही संपवायला वेळ लागली, ज्या औरंगजेबाला आदिलशाही संपवायला वेळ लागली, 7 महिने 8 महिन्याच्या कालावधीमध्ये 2 मोठ्या सल्तनती, बरं या कधीच्या आहेत, शिवछत्रपतींच्या अगोदरपासून आहे.
या कुतुबशाही, आदिलशाही, या निजामशाही यांनी मिळून विजयनगरचं शेवटचे हिंदू साम्राज्य संपवलेलं आहे. या कुतुबशाही, आदिलशाहीला संपवायला मला एवढा वेळ लागला नाही. 9 वर्ष झालंय रे. 9 वर्ष मी आग्रा सोडून इथे आलोय. 9 वर्ष माझं 7 लाखाचं फौज इथं उभं आहे. तर माझा प्रत्येक शहजादा जातो, मार खाऊन वापस येतो. माझा सरदार जातो, मार खाऊन वापस येतो. मला स्वराज्य जिंकण्याची मी स्वप्न बघतो, मला दख्खन जिंकायचं आहे. आणि तुझा एक रामशेठ 6 वर्ष लढतोय. मी करावं तर त्याने अक्षरशः तो किमाश फेकून दिला. म्हणून औरंगजेब आणि शंभूराजे जरी आमने सामने आले नसले तरी शंभूराजांच्या प्रत्येक तलवारीचा वारा औरंगजेबच्या छातीवर होत होता आणि त्याला तो सोसावा लागत होता. खतरनाक आहे. ओके, आता युद्धांकडे वळायचं होतं आपल्याला. बरोबर. महाराज छत्रपती झाले रायगडावरती. त्याच्यानंतर त्यांनी पहिला दणका जो टाकलाय तो बुऱ्हाणपूरची मोहीम आहे. ठीक आहे, तर आता त्या मोहिमेबद्दल मला ऐकायचं, ती का केली, कशी झाली आणि तो एकंदरीत नेमका प्रसंग काय होता? रथसप्तमी, माघ शुद्ध सप्तमी, 16 जानेवारी 1681 महाराष्ट्राला द्वितीय छत्रपती मिळाले. द्वितीय छत्रपती मिळाल्याच्या म्हणजे 16 जानेवारीला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्याच्या काहीच दिवसामध्ये म्हणजे 15-16 दिवस पुढे गेले आणि बुऱ्हाणपूरची मोहीम आखला गेली. आणि या बुऱ्हाणपूरच्या मोहिमेचं नेतृत्व देण्यात आलं सरसेनापती हंबीरराव मोहिते. तर बुऱ्हाणपूर सोपं नाहीये. बुऱ्हाणपूर, शिवरायांनी सुरतेच्या 2 स्वारी केल्यात. शिवरायांनी कारंजा, वऱ्हाडातील कारंजा लाड ज्याला म्हणतात, ते पण मोगलांचे मोठं व्यापारी ठाणं, तिथे स्वारी केली. शिवरायांची शेवटची स्वारी म्हणजे जालन्याची स्वारी, हे पण मोठं व्यापारी. पण शिवरायांनी या व्यापारी मार्ग घेतल्यानंतर मोगलांना आता असं वाटायला लागलं की शिवराय गेलेत, आता आम्ही निर्धास्त होतात, आता आम्ही शांत झालो. परंतु तरी महाराजांचा म्हणजे भीती संपलेली नव्हती. म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा इंग्रजांचे एक पत्र आहे की शिवाजी महाराज आतापर्यंत एवढ्या वेळा मरण पावले म्हणे, आता आम्हाला ते अमर वाटायला लागले. तर महाराजांचं इंग्रजांना सुद्धा ती भीती किंवा तिथल्या वखारींना त्या अजूनही ती भीती होतीच. परंतु संभाजी महाराजांनी सुरत नेमली नाही, महाराजांनी कारंजा पण नेमला नाही, महाराजांनी जालना पण नेमलं नाही. महाराजांनी ठरवलं बुऱ्हाणपूर घ्यायचं. आणि हे बुऱ्हाणपूर म्हणजे औरंगजेबच्या हळव्या काळजाचा तुकडा. असं का? औरंगजेबची शेवटची बहीण जन्माला आली तिथे बुऱ्हाणपूरला आणि औरंगजेबची आई मुमताज ती सुद्धा बुऱ्हाणपूरला मरण पावली. मग तिला तिची डेड बॉडी ताजमहलला वगैरे ते सर्व कथा सांगितल्या होते. तर आग्र्याला वगैरे गेली. 2 तर होतेच, म्हणजे किती जरा मुलगा आईसोबत इमोशनल अटॅच असतो. औरंगजेबाला आयुष्यात एकदाच प्रेम झालं हिराबाई सोबत आणि ती ते बुऱ्हाणपूरला मरण पावली. अच्छा. आणि या हिराबाईसाठी औरंगजेब म्हणजे अक्षरशः दारू पण प्यायला तयार झालेला होता, नशा करायला तयार झालेला होता. त्याने घेतली नाही घेतली तर देव जाणे, औरंगजेबाला माहिती, तयार झालेला होता. हे त्याच्या वैयक्तिक आयुष्याचे भाग. औरंगजेबाच्या वैयक्तिक आयुष्याचे भाग जर सोडले तर मोगलांच्या अवघ्या त्या शासनामध्ये बुऱ्हाणपूर हे खूप श्रीमंत ठाण आहे. म्हणजे 17च्या 17 पुरे व्यापाराने आणि श्रीमंतीने पैशाने अक्षरशः लादलेले आहेत. तर त्याचं बुऱ्हाणपूरचं वर्णन खूप सुंदर. एका सुंदर स्त्रीच्या गालावर तीळ शोभून दिसावं असं श्रीमंत बुऱ्हाणपूर शोभून दिसतं. अरे बापरे. आणि संभाजी महाराजांनी बरोबर हेच हेरलं. सुरत आबासाहेबांनी 2 वेळा स्वारी केली, कारंजा केलंय, आता जालना पण झालेलं आहे. आपण मोगलांना दुसरा दणका देऊ, आपण बुऱ्हाणपूर करू. आणि शंभूराजांनी बुऱ्हाणपूर निवडलं. बुऱ्हाणपूर निवडून हंबीरराव मोहितेंच्या अंडर ते सर्व सैन्य गेलं, नेतृत्व झालं. बहादूरपुरा नावाचा भाग होता 17 पुरांपैकी, आणि या बहादूरपुराला पहिला घेराव टाकला. इथे खान जहान नावाचा जो औरंगजेबचा सरदार होता, याचं मुख्य वचक तिथे होतं आणि त्याचा अधिकारी काकर खान हे सर्व तिथे तो सांभाळायचा. आता मराठ्यांनी अचानकच हमला केला, यांना काहीच आयडिया नाही की काय होणार आहे. मराठ्यांनी अचानकच दणका दिला आणि त्या बहादूरपुरामध्ये सर्व श्रीमंत व्यापारी, सावकार ही सर्व मंडळी तिथे, आणि या सर्वांचं सोनं नाणं मराठ्यांकडे येतात. हा जो काकर खान होता हा तिथे जजिया गोळा करायचा आणि हा जिजिया कर हा हिंदूंवर लादण्यात आलेला होता. या जिजिया थ्रू औरंगजेबाने कितीतरी लोकांची धर्मांतरण केली, कितीतरी लोकांच्या अमानुष हत्या झाल्या असतील, काय झाल्या असतील. आणि ही सर्व श्रीमंती गोळा जी करत होते ही लोकांच्या, हिंदूंच्या रक्ताच्या पैशाने ती गोळा होत होती. आणि या बहादूरपुरा घेतल्यानंतर मराठ्यांनी जसं त्या बुऱ्हाणपूरला घेरायला सुरुवात केलं, नेमकं त्यावेळेला हा खानजहान तिथे नव्हता, हा संभाजीनगरच्या अवघा औरंगाबादच्या त्या काळातला औरंगाबाद त्या भागामध्ये होता. त्या काकर खानाला गेल्यानंतर काकर खान घाबरला आणि मराठ्यांनी जाळपोळ वगैरे सर्व करायला सुरुवात केली. मग जाळपोळ वगैरे करायला सुरुवात केल्यानंतर मराठ्यांनी ठरवलं की आता आतमध्येच प्रवेश करायचा, शहराच्या आतमध्ये. पण काकर खानाने कसं तरी करत सैन्य गोळा केलं. सैन्य गोळा करून काकर खानाने ठरवलं की आपण काहीतरी करून लढा देऊ. इथं सेनापतीच घाबरलाय, सैन्य काय लढा देणार, आणि ते मराठी आहेत.
विषयच नाही. मराठे ज्या वेळेला उतरतात त्यावेळेला ते रणमार्तंडासारखे उतरतात आणि तिथं हंबीरराव मोहिते आहेत. हंबीरराव मोहिते की जजिया घेतलाय ना आमच्या लोकांकडे, तुझ्या रक्तानं आम्ही तो काढून घेऊ. हा काकर खान घाबरला, अवघ्या त्या बुरहानपूरला घेराव पडला आणि बुरहानपूरचं अवघं सोनं नाणं तिथले सर्व भांडे गुंडे सर्व आपल्याकडे घेतली या लोकांनी. लोक अक्षरशः घाबरलीत. लोक घरामध्ये लपून काय बसली, या काकर खानाच्या त्या गडीमध्ये आतमध्ये काय शिरली वगैरे वगैरे. शेवटी मराठ्यांनी ठरवलं की शिड्या लावून डायरेक्ट आतमध्येच प्रवेश करायचा, पण मोगलांनी कसं तरी करत मराठ्यांना अडवून ठेवलं. मराठ्यामध्ये जाऊ द्या आता सोडा, जेवढी काही दौलत आहे ती घ्या, रायगडाकडे निघा. आणि सर्व दौलत करून रायगडाकडे मराठे निघालेत. याचा परिणाम काय झाला बुरहानपूरच्या मोहिमेचा, तिथल्या सर्व मुल्ला मुली वगैरे ह्या लोकांचं पत्र गेलं औरंगजेबाला. हुजूर काफिरांचा जोर खूप वाढलाय, असाच जर जोर सुरू राहिला तर शुक्रवारची नमाजही बंद पडेल. एक मोहीम मुख्य कारणामध्ये होती औरंगजेब महाराष्ट्रात उतरला. म्हणजे औरंगजेबाने त्याला उत्तर दिलंय की आता या काफिरांचा बिमोड करण्यासाठी मी येतोय. या मोहिमेचा म्हणजे काय परिणाम असला पाहिजे, एक बुरहानपूरच्या मोहिमेने अवघ्या हिंदुस्थानाचा इतिहासच बदलायला सुरुवात केली. ही मराठ्यांच्या इतिहासातील म्हणजे मराठ्यांच्या जेवढ्या काही मोहिमा झाल्या, जेवढ्या काही स्वारी झाल्या, या एका मोहिमेने बुरहानपूरच्या परिणाम केला. कुठला? दिल्लीवर भगवा फडकवण्याचा. कारण की त्यानंतर औरंगजेब महाराष्ट्रात आला जो परत कधीच जाऊ शकला नाही. म्हणजे मला एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही न सांगता दिलं. म्हणजे मला नेहमी असा प्रश्न पडायचा, कारण आता मी डीप मध्ये अभ्यासात गेलो नाही शंभूराजांच्या, की भाई एवढं लाखाचं सैन्य, एवढं त्याचं बिचाराचं चांगलं आयुष्य चाललं असेल तिकडे, एवढं सोडून एवढं एक बारीक राज्य संपवलं, तो महाराष्ट्रात का आला असेल ते मला आता कळलं की बाबा अशी पत्र. म्हणजे हे बुरहानपूर एक कारण आहे. त्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रश्नामध्ये आता आलंय तर की औरंगजेबचा मुलगा शहजादा अकबर, तर औरंगजेब मातब्बर राजकारणी आहे. त्याचं राजकारण, तो प्रचंड धर्मांध आहे. तो भयान म्हणजे औरंगजेबच्या काळात जी अत्याचार झाली धर्मांधतेची खूप घाण आहे. गुरु तेग बहादूर, गुरु गोविंद सिंगांचे वडील, त्यांना मृत्यूदंड देण्यात आला दिल्लीच्या चांदणी चौकामध्ये. आणि हा औरंगजेबाने उदयपूरचा राणा होता, हा इराणला काहीतरी मेला आणि त्याच्या 2 बायका होत्या, त्या त्यावेळेला गर्भवती होत्या. त्या दोन्हींना मुलं झाली, त्यापैकी एक जगला आणि एक मेला. त्याला औरंगजेबाने काय केलं, त्या उदयपूरचं राज्य आपल्या हातामध्ये घेऊन घेतलं. घेऊन घेतल्यानंतर दुर्गादास राठोड, हा उदयपूरच्या राणाचा सेनापती, या दुर्गादास राठोड औरंगजेबाकडे गेला, तो जिवंत मुलगा होता त्याला घेऊन, आणि म्हणाला की हे राज्य याला दे. औरंगजेब म्हणाला की मी नाही देणार, माझ्या काही शर्ती आहेत. काय? तर माझ्या अशा शर्ती आहेत की याने धर्म बदलावा, याने माझं मांडलिकत्व स्वीकारावं आणि माझ्या तऱ्हेने चालावं. दुर्गादास म्हणे तुझे शर्त तुझ्याकडेच ठेव, मला नकोय. दुर्गादास राठोड परत राजस्थानमध्ये परतले, मारवाडामध्ये. आणि औरंगजेबाला भीती होती राजपूत एकत्र येण्याची. नेमकं ते झालं. मेवाडचं राज्य मदतीला उतरलं, राज्य मदतीला उतरलं आणि त्याच वेळेला दुर्गादास राठोडच्या हातामध्ये एक खूप मोठा पाश लागला जो औरंगजेबच्या गळफासात पडू शकत होता. काय होतं ते? मोगलांचा इतिहास आजवरचा, बापाला भावाला मारून तख्तावर बसायचं. औरंगजेब सुद्धा तख्तावर तसाच बसला. बापाला कैद केलं, मारलं, भावाला कैद केलं, भावाच्या बायका जनानखान्यामध्ये टाकला. या औरंगजेबचा मुलगा अकबर हा फुटला, हा दुर्गादास राठोडकडे आला आणि हे अजमेरला पोहोचले आणि आता युद्धाची सुरुवात होणार होती. औरंगजेबाने एका रात्री इतिहास बदललाय अख्खा. तो त्यावेळेला म्हणजे औरंगजेब सर्व म्हणजे एकाच रात्री सर्व बदललं. एकही रक्ताचा थेंब खाली न कोसळता युद्धामध्ये. कसं? म्हणजे एवढं राजकारण. काय एवढं राजकारण असलं पाहिजे की दुसऱ्या दिवशी आता युद्ध होणार आहे, आदली रात्र आहे. औरंगजेबाने अकबरच्या सेनापतीला पत्र पाठवला, याची मुलं बायका औरंगजेबच्या कैदेत होते, याला सांगितलं की त्यांना मी मारणार, तू नाही आला तर. हा इकडे गेला, त्याची कत्तल केली. दुसरं पत्र लिहिलं अकबराच्या नावाने. अकबराच्या नावाने लिहिलेलं पत्र पाठवलं, पण ते अकबरला नाही पाठवलं, ते राजपुतांच्या हातात गेलं. सकाळी दुर्गादास राठोड आणि अकबर झोपेतून उठले. जे सैन्य एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्यासोबत होतं, सकाळी उरलंच नाही. सैन्य अवघं गायब आहे, छोटी काहीतरी तुकडे आमच्याकडे उरल्यात. ते झालं काय नेमकं, तर ते पत्र घुमत फिरत त्या दुर्गादासकडे आलं. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं की शहजादे अकबर, काय तू कमाल केलीस, तू त्या काफिर राजपुतांना इथपर्यंत घेऊन आलाय, आता तू तिकडे त्यांची कत्तल कर, मी इकडून यांची कत्तल करतो, आपण राजपुतांचा अन्नून टाकू. एका पत्राने अवघं राजकारण पलटवलं. जो दुर्गादास राठोड दुसऱ्या दिवशी औरंगजेबाला संपवेल हे स्वप्न बघत होता, एका दिवशी ते सगळं पालटलं. आता नेमकं मग अकबराला वाटायला लागलं की आता अशी कुठली ताकद आहे जी औरंगजेबाला शह देऊ शकेल, मात देऊ शकेल. आणि दुर्गादास राठोड तो तिथे आहे, तो सांगत असेल त्याला, एकही आहे
छत्रपती संभाजी महाराज. अरे बापरे. आणि हा अकबर शंभूराजांना शरण आला. रायगडावर हम्म. पातशापूर नावाचं गाव आहे. अच्छा. त्या पातशापूर जवळ त्याची छावणी बसली आणि हम्म. शंभूराजांनी त्याला शरण दिलं. बुऱ्हाणपूरची ओके. मोहीम, औरंगजेबच्या तोंडावर बसलेली पहिली चापट, ओके. अकबर ही दुसरी चापट. आणि या दुसऱ्या चापटीचा म्हणजे हे परिणाम एकामागे एक झालं. एकामागे हे म्हणजे होत गेलं कंटिन्यू. हा. आणि या दोन्ही चापटाचा परिणाम असा झाला की माझ्या मुलखात आला, हम्म. माझा पोरगा तुझ्या मुलखात घेतला, आता माझ्याच विरोधात राजकारण करायला सुरुवात झालेली आहे. आणि आता औरंगजेबाला भीती वाटायला लागली की हे मराठे काय नेमकं यांच्या मनामध्ये काय आहे. त्यावेळेला त्याला आठवलं असेल शिवाजी महाराजचं स्वप्न आहे दिल्लींद्र पद लिप्सवं, म्हणजे परकालदासाने ते लिहून ठेवलंय. जयसिंग राजे मिर्जाचा जो मुलगा होता त्याने ते लिहून ठेवलंय परकालदासाने की शिवाजी महाराजचं स्वप्न काय, दिल्ली जिंकण्याचं स्वप्न. इंग्रजांची तर नोंद आहे, मुंबईकर अच्छा, इंग्रजांची, की शिवाजी महाराजांनी देवी पुढे अशी प्रार्थना केली आहे की त्या औरंगजेबाला कैद करून माझी तलवार त्याच्या विरोधात मी चालणार म्हणून आणि दिल्ली माझ्याकडे घेणार म्हणून. तर ते स्वप्न जे शिवाजी महाराजचा हा आता संभाजी राजा बघायला लागलाय, आता त्याला त्याची सल्तनतातली भीती वाटायला लागली औरंगजेबाला. आणि औरंगजेब 7 लक्ष फौज घेऊन महाराष्ट्रामध्ये उतरला. बुऱ्हाणपूरला तिने शपथ घेतली या स्वराज्याला संपवण्याची वगैरे, आणि त्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये उतरला. आता हे थोडं कन्क्लूड करू आपण. म्हणजे औरंगजेब महाराष्ट्रात येण्याची ही 2 मुख्य कारण होती. बुऱ्हाणपूरची मोहीम आणि अकबराचं त्याला धक्का बसला आणि त्याचा स्वतःचा मुलगा बंडाळी करून इकडे आला आणि शंभूराजांनी त्याला शरण दिली. शंभूराजांनी त्याला शरण दिली. म्हणजे ही 2 मुख्य कारण. 2 मुख्य कारण. आता पुढे एक तुम्ही मागे सांगत होतात म्हणजे मुख्य मोहिमांबद्दल, तर पोर्तुगीज आणि संभाजीराजे यांच्या बाबतचे कसे संबंध आहेत किंवा काय विषय? पोर्तुगीज ज्यावेळेला औरंगजेब महाराष्ट्रात उतरला आणि महाराष्ट्राचं अवघं रणांगण झालं, त्या काळामध्ये आणखी 2 मुख्य शत्रूंनी उचल खाल्ली. त्यामध्ये पोर्तुगीज गोव्याचे, गोमंतकाचे, आणि सिद्धी जंजिऱ्याचा. तर यांनी उचल खाल्ल्यानंतर या पोर्तुगीजांचा व्हायसराय होता कोंदिदा अल्वोरा. या कोंदिदा अल्वोराने गोव्याने जिथल्या फोंड्याच्या किल्ल्यावर आक्रमण केलं. या फोंड्याच्या किल्ल्याची जबाबदारी त्यावेळेला येसाजी कंक यांच्याकडे होती, ज्यांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये हत्तीचा तसं. तर या येसाजी कंकांचा मुलगा होता तिथे 20 वर्षाचा, कृष्णाजी कंक. आणि युद्ध सुरू झालं आणि नेमकं असं झालं की पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यामुळे तोफा ऍक्टिव्ह होत नव्हत्या आणि तो सर्व अवघा काळ त्या फोंड्याच्या किल्ल्यावर, आणि किल्ला ची भिंत वगैरे कोसळली. हा काळ असा आला की आता फोंड्याचा किल्ला पडणार. नेमकं येसाजी कंकाचा जो मुलगा आहे कृष्णाजी, हा जखमी झाला, खूप प्रमाणात जखमी, आणि पुढे त्याला बलिदान सुद्धा मिळालं, म्हणजे मृत्यू झाला त्यांचा. तर हा व्हायसरायला आता वाटलं की आता फोंडा आपल्या हातामध्ये येणार. आणि नेमकं त्याच वेळेला संभाजी महाराज उतरले युद्धामध्ये. आणि या युद्धामध्ये शंभूराजांनी भवानी तलवार वापरलेली आहे. तर उतरल्यानंतर पोर्तुगीज, म्हणजे आतापर्यंत पोर्तुगीजांचं काय होतं की शंभूराजांना असं दाखवायचं की आम्ही आपल्याकडे आहोत, आणि दुसरीकडे औरंगजेबाला मदत करायची. दुसरीकडे औरंगजेबाला आम्ही दाखवायचं की आम्ही तुमच्याकडे आहोत आणि मराठ्यांसोबत सलोख्याची भूमिका ठेवतोय असं. म्हणजे ही दुतोंडी गांडोळं होती स्पष्टपणे. आणि शंभूराजांना यांचं हे दुतोंडीपणात कळत होतं, आणि शंभूराजांनी स्पष्ट केलं की असे शत्रू ठेचायला हवेत. आणि शंभूराजे त्या युद्धामध्ये उतरले. तर हा व्हायसरायने माघार घेतली तिथनं, व्हायसराय तिथनं पळाला. आता या व्हायसरायला असं वाटलं की संभाजीराजे काय आता फोंड्याच्या किल्ल्यावरनं जातील आणि निघून जातील. दुसऱ्या दिवशी मराठ्यांच्या 40 लोकांनी, फक्त 30 ते 40 जणांनी सरळ जुवे बेट्यावरच आक्रमण केलं. हा व्हायसराय तिथे. अच्छा. आणि 30 ते 40 लोक एवढ्या ताकदीने उतरली की या पोर्तुगीजांच्या 300-400 सैनिकांना पण प्रतिकार करता येईना. बापरे. जुवे बेटावर मराठ्यांनी भगवा पळकवत निघाले. आता व्हायसरायने तिथनं सुद्धा माघार घेतली. माघार घेतल्याने एका गावामध्ये जाऊन लपून बसला. काय जुवे बेट हे पोर्तुगीजांचं तिथे जुवे बेटावर ते मराठ्यांकडे गेलं. आणि आता याला वाटलं की आता तर मराठी परत जातील, परंतु भीती होतीच मनामध्ये. काय भीती असली पाहिजे पोर्तुगीजांना? संभाजी महाराजच्या भीतीने रात्रभर दिवे लावले यांनी. प्रकाशच नको, रिस्कच घ्यायची, आपण कुठे ते कळायलाच नको, रिस्कच घ्यायची नाही. आणि तिथे मांडवी नदी वाहते, त्या मांडवी नदीला त्याला भरती यायची. मांडवी नदीचा प्रवाह प्रचंड प्रमाणात होता. रात्रभर दिवे लावले नाही. आणि दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी अचानक हल्ला केला. 300 मराठ्यांनी हल्ला केला. आणि हल्ला केल्यानंतर हा व्हायसराय त्यामध्ये जखमी झाला वगैरे. आणि स्वतः युद्धाचं नेतृत्व शंभूराजे करतात. आणि स्वतः छत्रपती संभाजी महाराज युद्धात आहे म्हटल्यानंतर मराठे कशाला थांबतात? मराठे आणि अणकुचीदार दगड वगैरे मराठ्यांनी अक्षरशः त्या मारायला वगैरे सुरुवात केली. पोर्तुगीज घाबरून पळायला लागले. कित्येक लोकांनी त्या नदीमध्येच आत्महत्या करून टाकल्या असतील. हा व्हायसराय शेवटी घाबरला. हा रडकुंडी आला, अक्षरशः डोळ्यात त्याच्या पाणी साठलं. आणि सैनिकांना म्हणतोय, अरे तलवारी उचवाला,
पोर्तुगीज म्हणतात तुम्हीच उचला आम्ही चाललोय. अरे ही वा. पडत सुटली. हा व्हायसराय कसा तरी करत जखमी झालेला. त्याचा हम्म. एका माणसाने म्हणजे याने घोड्याला स्वतःचा जो घोडा होता त्याला हम्म. गोळी मारून ठार करून टाकले की बर. संभाजी महाराज आता घोडा पण येऊ नये. आणि अच्छा. एका जहाजामध्ये छोटा बसला आणि ती हम्म. नदी पार केली आणि त्या नदीचा बांध त्यांनी फोडला. बाबा. बांध फोडला आणि भीती काय कायम असली पाहिजे संभाजी हम्म. महाराजांची. त्या वाहत्या पाण्यामध्ये संभाजी महाराजांनी घोडा उतरवला बाबा. आणि खतरनाक. शंभूराजांचे रौद्ररूप पाहून हा आणखीच याने धसकी घेतली आणि हा हम्म. निघाला सरळ गोव्यामध्ये शिरला. हं. गोव्यामध्ये शिरला. त्याच वेळेला शंभूराजांचा जो घोडा आहे तो हम्म. व्हायला लागला बरं का पाण्यामध्ये. जास्त पाणी फ्लो हा. असेल. तर त्यावेळेला खंडोबल्लाळांनी संभाजी महाराजांना वाचवलं तिथनं. बरं बरं. बरं हे खंडोबल्लाळ कोण? कोण? त्यांच्या वडिलांना शंभूराजांनी हत्तीच्या पायखेल दिले अगोदर. बापरे. ज्या म्हणजे हम्म. काय निष्ठा असली पाहिजे ना. मग तीच का असेल म्हणजे बाबा एवढं असं का जपलं असेल? त्याचं एक खूप चांगलं उदाहरण म्हणजे समर्थांनी जे शिवाजी महाराजचं वर्णन केलं आहे. हम्म. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असेल. हा हा हा. महाराजांनी माणसांसोबत जवळीक कशी केली बरोबर. हा. ती जवळीक शंभूराजाने सुद्धा साधली. जपली. हा. आणि स्वराज्यापेक्षा मोठं काही नाही कुठल्याही काही नाही. व्यक्तीने माझं वैयक्तिक नातं सुद्धा नाही. हम्म. हे जे शिवछत्रपतींनी रुजवलं ते शंभूराजांनी वाढवलं हम्म. आणि त्याचा परिणाम असा होता की हम्म. जरी माझ्या वडिलांना दिलं असं तरी मी स्वराज्याशी एक Yes. निष्ठा आहे. मी हा. छत्रपतींच्या पायाशी एक निष्ठा आहे. हम्म. खंडोबलाडांनी शंभूराजांना त्या मांडवी नदीच्या बाहेर हम्म. काढलं. हा गोव्यामध्ये शिरला. हम्म. गोव्यामध्ये व्हायसराय शिरला हम्म. आणि त्याच वेळेला मोगलांनी तळकोकणामध्ये आक्रमण केलं. शंभूराजांना परत जायची वेळ येणार होती. हम्म. तर हा व्हायसराय आतमध्ये गेला आणि गोव्यामध्ये सर्वजणांनी चर्चमधल्या घंट्या वगैरे वाजवून सर्वांनी एकत्र वगैरे केलं. सर्वजण प्रार्थना करायला लागले. हम्म. तिथे फ्रान्सिस झेवियरची कबर होती. बर. हा. हा त्या ख्रिश्चनांचा सेंट होता तिथला हम्म. त्यावेळेला मृत होता. त्या फ्रान्सिस झेवियरची कबर त्याने खोदली. बर. त्याची डेड बॉडी बाहेर काढली. हम्म. त्या डेड बॉडीच्या हातामध्ये त्याने राजदंड दिला स्वतःचा आणि बर. त्याच्या डोक्यावर स्वतःचा मुकुट घातला व्हायसरायने कोंडीदारोवराने. हा. आणि तिथं प्रार्थना करायला लागला की संभाजी राजापासून मला वाचव. हे राज्य आता तुझं आहे. पण शंभूराजांना मात्र मुघलांच्या इकडे आक्रमणातून महाराजांना परतावं लागलं. याला असं वाटलं की तिथे काहीतरी चमत्कार झाला. हा. पण ते मला नेहमी एक अप्रूप वाटतं की काय आपल्या राजाचं पराक्रम आहे. हम्म. जिवंत तर जिवंत, मृतांना सुद्धा जिवंत व्हायची वेळ आली. हे संभाजी महाराजांची भीती पोर्तुगीजांवर पडली आणि या पोर्तुगीजांनी परत कधी उचल घालली नाही शंभूराजांच्या भीतीला. खतरनाक. म्हणजे दहशत किती असली पाहिजे ना. म्हणजे बादशाह किंवा खाली हा फेकतो. म्हणजे हा मृताबाई जाऊन राजाराम प्रार्थना महाराजांच्या करतो. काळामध्ये संभाजी महाराजचं हा. जे वर्णन मिळतं त्यामध्ये वर्णनामध्ये एक वाक्य खूप सुंदर आहे हा. की राजारामाचा हा भाऊ कसा आहे हम्म. तर ज्वलन तेजस आहे. अरे वा. पेटत्या अग्नीच्या निखारासारखा आहे. ते खरं आहे. ते इथे दिसतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला. हम्म. ठीक आहे. म्हणजे मोठी मोहीम केली. सगळ्या गोष्टी झाल्या. संभाजी राजांनी आता तुम्ही जसं म्हणालात मगाशी की आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्याचे. अगत्याचे, ठीक आहे. मग आता संभाजीराजांच्या दक्षिणेतल्या हालचाली कशा दिसतात? कारण शिवाजीराजांनी दक्षिणेत राज्य वाढून ठेवले, बरोबर. अगदी जिंजेपर्यंत गेले होते. मग संभाजीराजांनी ते कसं जपलं म्हणा किंवा त्यांच्या काय हालचाली आहेत तिकडच्या भागातल्या? दक्षिणेची जी बाजू होती हम्म. दक्षिण भारतात ती हरजीराजे महाडिक सांभाळत होते. बर. हरजीराजे सांभाळत असताना शिवछत्रपतींचा मृत्यू झाला आणि तिथे चिक्कदेवराय होता म्हैसूरचा. बर. हा म्हैसूरचा चिक्कदेवराय प्रचंड महत्वाकांक्षी हम्म. आणि याला महत्वाकांक्षा काय होती तर आजूबाजूचं सर्वच राज्य माझं असावं. हम्म. मग म्हणजे हा ते- स्वतंत्र राजा होता. हा स्वतंत्र आहे. याला सर्वच आपलं हवंय. बर. हा स्वतंत्र असून मोगलांचा मांडली काय. अच्छा. याला तंजावरचं मराठ्यांचं राज्य आपल्याकडे हवंय, इक्केरीचं राज्य आपल्याकडे हवंय. हम्म. म्हणून याने काय केलं हम्म. मदुरेच्या भागावर आक्रमण केलं. बर. मदुरेच्या भागावर आक्रमण केलं. मदुरेचा जो राजा होता त्याने मराठ्यांना मदत मागितली. हम्म. मदत मागितली आणि हरजीराजे त्याच्या मदतीला काय म्हणतात त्याला तंजावरचे राजे सुद्धा त्याच्या मदतीला गेले वगैरे. आणि चिक्कदेवरायाचे पाय पुन्हा वाढायला लागले. हम्म. इक्करीच्या त्या मदुरेच्या भागातले राज्य त्याने घ्यायला सुरुवात केली. हरजीराजेंनी त्या मदुरेच्या राजाला मदत केली. मदत करत असताना आता या चिक्कदेवरायाचं लक्ष मराठ्यांच्या भागाकडे केलं आणि संभाजीराजांचा भाग सुद्धा आता आपण घ्यावा असं त्याच्या मनामध्ये व्हायला लागलं. हम्म. आणि आता या मोहिमेला सुद्धा प्रत्यक्ष संभाजी महाराज उतरलेत. आणि शंभूराजे उतरल्यानंतर चिक्कदेवरायाच्या सेनापतीचं पहिलं युद्ध झालं ज्यामध्ये चिक्कदेवराय हरला. बर. आणि चिक्कदेवरायाचा बऱ्यापैकी भाग आता आपल्या भागामध्ये येऊन गेलेला होता. हम्म. हम्म. मग तर चिक्कदेवरायाच्या मनामध्ये शल्य आहे की हम्म. मराठ्यांनी आपल्या भागामध्ये येऊन आपल्या प्रांतामध्ये येऊन आपल्या भागामध्ये वलय केलंय. आणि चिक्कदेवरायाने पुन्हा सैन्य गोळा करायला सुरुवात केली. पुन्हा मराठ्यांसोबत युद्ध काळात सुरुवात झाली. आणि परंतु मराठी काय मागे घेईना. शेवटी हरजीराजे म्हणलं की ठीक आहे भाऊ मी तुला तुझा भाग देतो. पण चिक्कदेवरायाची महत्वाकांक्षा तेवढी नव्हती. त्याला अवघाच भाग हवा होता. शंभूराजे म्हणले आता काहीच द्यायचं नाही. मग त्याचं घेतलं ते पण द्यायचं नाही. काहीच द्यायचं नाही. इक्केरेचा नायक तंजावरकर भोसले हम्म. हरजीराजे हे सर्व एकत्र आले आणि चिक्कदेवरायाला पहिले एकटं पाडलं.
हम्म. राजनीती धुरंधर हा जो शब्द आहे, हा, हा, हा. एक चिक्कदेवरायाला एकटं पाडलं. हम्म. एकटं पाडून अचानक मग चिक्कदेवराच्या भागावर आणि त्या मधुरेचा भाग सुद्धा मराठ्यांनी घ्यायला सुरुवात केली. हम्म. आणि मधुरेच्या भागावर भगवा फडकत चिक्कदेवरायाच्या महत्वाकांक्षा आपोआप पाठीमागे जायला लागला. बरं. शेवटी त्याला एवढं एकटं पाडलं, त्याला युद्धामध्ये एवढं खाली पाडायला सुरुवात झाली, त्याला हम्म. अक्षरशः तो तहाला गुडघे टेकूनच बसला बापरे. की आता हा, हा, हा. नको, आम्ही तह तह करतो. करतो. हा. हा. आणि जो चिक्कदेवराय मराठ्यांचे राज्य घेण्याची स्वप्न बघत स्वप्न होता, बघत होता. हा. त्या चिक्कदेवरायाला मराठ्यांचं मांडलिक व्हावं लागलं अरे बापरे. दक्षिणेच्या भागामध्ये. ही 2 वर्ष तर चाललेली नाही. मोहीम. त्यानंतर 1683 ला शंभूराजे हम्म. महाराष्ट्रात परत आले. हम्म. या भागामध्ये आम्ही मध्ये दक्षिण दिग्विजय अभ्यासाला होतो. त्याला हा. तंजावरकर भोसले, जे आता तंजावर भोसलेचे वारसचे ते मला वाटतं शिवाजीराजे भोसले असं नाव आहे त्यांचं. हम्म. तर त्यांनी कथा आम्हाला खूप सुंदर सांगितली होती. हा. त्याच्याबद्दल ते काही लोककथा आहे मुळात, हा, त्या असू द्या, सांगा लिखितप्रमाणे. ना. त्यांनी सांगितलं की शंभूराजे ज्यावेळेला या भागामध्ये आले त्यावेळेला त्यांच्यासाठी व्यंजन बनायला सुरुवात झाली जेवणाला, बर. आणि आमटी बनवावं असं ठरलं. हम्म. त्या आमटीमध्ये म्हणे चुकून आमचूर पावडर पडला. बर. आणि ते आमचूर पडल्यामुळं हम्म. ती जरा आंबट झाली आणि शंभूराजांना वाढण्यात आली. हम्म. शंभूराजांना ते पक्वान प्रचंड आवडलं. बर. तर शंभूराजांच्या त्या मोहिमेमध्ये हम्म. एक प्रसिद्ध असा पदार्थ निर्माणीला आला, हम्म. संभाजीचा आहार, हम्म. सांबार. आई शपथ. म्हणजे ही- आता आपण हा, जे म्हणजे सांबार हे खातो आम्हाला त्याला ही जिंजीला लोक- असताना त्यांनी ही कथा सांगितलेली. ओके. आणि त्याच वेळेला तुम्हाला सांगितलं की त्या चेन्नईच्या भागामध्ये ते चिदंबरमचं मंदिर होतं, तिथे दादाजी पंडितांना महाराजांनी तिथे मूर्ती स्थापन करायला लावली. येस. आणि खूप मोठेपण आहे हो की हम्म. आज आम्ही दक्षिण भारतामध्ये ज्यावेळेला जातो, हम्म. ते तिरुवण्णमलई असू द्या, शोणाचलपती असू द्या, हे हम्म. चिदंबरमचं मंदिर असू द्या, या भागामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला कोणीतरी सांगतं ना हे मंदिर शिवाजी महाराजांमुळे आहे, संभाजी महाराजांमुळे आहे, त्यावेळेला आम्हाला कळतं की आमचा राजा हा फक्त महाराष्ट्राचा नाही, तो अख्खा नाही. हिंदुस्थानाचा आहे. म्हणजे तुम्हाला फिरताना पण दिसतं की आपल्या राजाचं कुठं कुठं अस्तित्व आहे. असं आता आपण दक्षिणेतल्या हालचाली बघितल्यात, तसंच आता जसं आत्ताच्या हिशोबाने बघितलं तर परराष्ट्र धोरण वगैरे असतात. आता मोदीजी विधी आपले असे बाहेर फिरतात, त्यांच्याबद्दल बरेच मीडियामध्ये न्यूज वगैरे येतात. तसं आता त्या काळात तसली कुठली साधनं नव्हती, मीडिया वगैरे कुठल्या गोष्टी. तर मग त्या काळात आपल्या अभ्यासानुसार परकीयांच्या नोंदी आहेत. तर मग शंभूराजांच्या बाबतीत हे जे बाहेरचे परकीय प्रवासी असतील, लेखक असतील किंवा सो कॉल जे कोणी माणसं असतील, त्यांनी केलेल्या विशेष नोंदी कोणत्या तुम्हाला आढळल्यात, वाचल्यात? तुम्हाला मी सांगितलं की पहिली मोहीम गुजरात वगैरेच्या भागातली तुम्हाला सांगितली. ॲबेकॅरे नावाचा एक प्रवासी होता. बरं. त्या ॲबेकॅरेने संभाजी महाराजचं वर्णन केलेलं आहे. खूप सुंदर वर्णन आहे की संभाजी महाराज युद्धामध्ये प्रचंड निष्णात आहे आणि हा युवराज सैन्याचं खूप असं सुंदर नेतृत्व करतं, प्रभावी नेतृत्व करतं. त्याचं नेतृत्व एवढं प्रभावी आहे की सैनिकांना त्याच्या हाताखाली लढायला आवडतं. अरे, सेनापतींच्या पाठीवर तो कौतुकाची थाप देतो. त्याच्यामुळं सैन्याचा तो प्रचंड आवडीचा आहे आणि त्याच्या पित्याला आपल्या पुत्रावर प्रचंड गर्व होतोय की हा माझा पुत्र आहे. अरे वा. हे एक नोंद मिळते. आणि तुम्हाला सांगितलं की त्या काळातल्या एका वृत्तपत्रामध्ये सुद्धा शंभूराजांची बातमी आल्याचा उल्लेख मिळतात. म्हणजे त्यामध्ये चुकून शिवाजी असं नाव आलेलं आहे, मात्र ते शंभूराजांच्या काळातील मोहिमेची बातमी आहे. निकोला मोनुचीचे जे वर्णन आहे, तुम्हाला गोव्याच्या मोहिमेचं सांगितलं की ते अक्षरशः काय पोर्तुगीजांच्या मोहिमेच्या वेळेला पोर्तुगीज किती घाबरले होते याची वर्णन या मनुचीने करून दिलेली आहे. शंभूराजांचा पराक्रम शत्रूच्या त्यांनी बदनामी करण्यास सुद्धा प्रयत्न केलेत, मात्र त्या काळामध्ये शंभूराजांचा पराक्रम मात्र हे लपवू शकले नाही. की शत्रू जरी असला तरी त्याचा पराक्रम मात्र ते लपवू शकलेला नाही. दुसरं खाफी खान, साकी मुस्तेद खान, भीमसेन सक्सेना, ईश्वरदास नागर ही जी औरंगजेबाची माणसं आहेत, ज्यांनी शंभूराजे, ईश्वरदास नागर वगैरे या माणसांनी शंभूराजांच्या बलिदानाबद्दल ते लिहिलंय. त्यावेळेला सुद्धा ते संभाजी महाराजांचा स्वाभिमान मात्र लपवू शकलेला नाही. या माणसांनी त्यांच्या नोंदी करून ठेवलेल्या आहे की शंभूराजांचा पराक्रम कसा आहे, स्वाभिमान कसा आहे, या माणसांच्या अशा नोंदी मिळतात. म्हणजे स्वमुल्खातील स्वमुल्खातील सुद्धा पण आपल्या राजाच्या पराक्रमाला शत्रू सुद्धा मात्र लिहिताना आखुडता हात घेऊ शकला नाही, असा पराक्रम शंभूराजांचा आहे. एवढा सगळा संघर्ष असताना कदाचित असं पण दिसतं इतिहास वाचताना की त्यांना बसायला पण वेळ नाही. मग त्यांनी ते प्रशासन किंवा राज्यकारभार किंवा लोकांची काळजी, ह्या सगळे जे काही गोष्टी आहेत त्या कशा जपल्या असतील एवढ्या सगळ्या धामधुमीच्या काळामध्ये? शंभूराजांच्या काळामध्ये म्हणजे खरं तर ही तुलना होऊ नये, परंतु शिवछत्रपतींवर जी आलेले शत्रू आहेत ती सरदार मंडळी आहेत. म्हणजे अफजल खान हा आदिलशाहीचा सरदार आहे, पुढे आलेला दिलेर खान असो किंवा मोगलांकडून आलेला जयसिंग राजे मिर्झा असो, शाहिस्ते खान असो, मात्र शंभूराजांवर खुद बादशाह आला. येस. आणि मोठ्या प्रमाणात शत्रू घेऊन, म्हणजे शत्रू सैन्य घेऊन उतरलेला आहे तो. आणि असं असताना अवघ्या महाराष्ट्राचं रणांगण झालेलं आहे. बरोबर.
परंतु या काळामध्ये ज्याप्रमाणे शंभूराजे शत्रूशी झुंजतात त्याच वेळेला आपल्या रयतेची काळजी सुद्धा घेत आहेत. हा. त्याचं पत्र मी तुम्हाला जे सांगितलं मग की हम्म. देव देवाला छिन्न वगैरे Yes, हा. त्यातलं जे वाक्य आहे ना की महाराष्ट्र देशी महाराष्ट्र राजा आहे, येस येस हा. इथे सर्वच आलंय होत्या पत्रामध्ये की महाराष्ट्राचा राजा मी आहे ना, तर महाराष्ट्राची काळजी मी घेणार. बरोबर. आणि याची उदाहरणं सुद्धा मिळतात. पोर्तुगीजांसोबत युद्ध सुरू असताना पोली आणि सिडकोली नावाची गावं होती, ही बरं. उद्ध्वस्त केली होती. हा. अवघी उद्ध्वस्त केली असताना शंभूराजांनी त्या सर्व वॉर पिरियडमध्ये ती गावं पुन्हा वसवली, त्या लोकांना पुन्हा वसवलं, त्यांची घरं पुन्हा निर्माण केली. महाराजांनी शेतीचा अवघा तो कारभार ज्यावेळेला राज्य तुम्ही चालवताय त्यावेळेला त्या राज्यावर त्या कारभाराला व्यवस्थित सांभाळून घेतलेला आहे. तिथली ती प्रत्येक प्रणाली व्यवस्थित काम त्याला हँडल केलेलं आहे. आणि शंभूराजे युद्ध काळामध्ये असताना सुद्धा येसुबाई साहेब त्या सर्व सांभाळतात आहे. म्हणजे कुलमुखत्यार स्वतः श्री सखी राधनी जयती महाराणी येसुबाई त्या सर्व सांभाळतात आहे. आणि शिवछत्रपतींनी ज्याप्रमाणे मंदिरांचा जीर्णोद्धार केला, मंदिरांना वाचवलं, त्याप्रमाणे शंभूराजांना वाचवलं. ज्याप्रमाणे रयतेला शिवरायांनी जपलं, म्हणजे पोटास लावणे हा जो शब्द आहे तो शंभूराजांनी जपलाय. आपल्याकडून कुठली माणसं शत्रूंकडे जाऊ नये म्हणून त्यांची मनं वळवली. सर्जेराव जेधे यांचं मनुस्कृत शंभूराजांनी वळवल्याचा आपल्याला उल्लेख मिळतं. दक्षिणेच्या भागामध्ये, दक्षिणेचा भाग तुम्हाला जो सांगितला की मोगल शत्रू आपल्या भागावर आले असताना दक्षिणेचा भाग सुद्धा राजांनी राखलाय, तिथल्या रयतेला सुद्धा जपलेला आहे. ह्या सर्व नोंदी शंभूराजांच्या काळात सापडतात की ज्याप्रमाणे मी शत्रूशी झुंजतोय त्याच वेळेला माझ्या रयतेच्या मस्तकावर अभयछत्र धारण करणे हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. आणि याचा उल्लेख रामसिंगाला जे संभाजी महाराजांनी पत्र पाठवलंय 1682 मध्ये, त्या पत्रामध्ये मिळतं. ते पत्र खूप महत्वाचं आहे. इथे दोन गोष्टी एक कन्सेप्ट क्लिअर होतात की शंभूराजे त्या रामसिंगाला म्हणतात की तो यवनाधम म्हणजे औरंगजेब महाराष्ट्र उतरलेला असताना त्या यवनाधमा सांप्रत असं वाटत आहे की आमची देवदेवालय छिन्न विछिन्न अवस्थेत करून, म्हणजे देवदेवालयांना पाडून हिंदू जणू सत्वशून्य झाले आहे, हिंदूंचं सत्व संपलेलं आहे. त्या औरंगजेबाने उचल खाल्लेली असताना मी त्या औरंगजेबाला कैद करतो, तू दिल्लीचं तख्त काबीज कर, त्या अकबराला तख्तावर बसू, आपण दिल्ली घेऊन आणि आपल्या धर्माची पुनर्स्थापना करू. आणि त्याच पत्रामध्ये वाक्य आहे की प्रजा रक्षण करणे हा माझा धर्म आहे. आणि हे वाक्य जे आहे प्रजारक्षण करणे हा माझा धर्म आहे, या वाक्यामध्ये शंभूराजांचं ध्येय पूर्ण क्लिअर होतं की मला औरंगजेब सारखा शत्रू इथेच गाडायचा आहे, त्या दिल्लीवर भगवा फडकवण्याचं स्वप्न माझ्या आबांचं पूर्ण करायचं आहे. आणि हे सर्व करत असताना माझ्या राज्याला सुद्धा जपायचं. मला पुढचा एक म्हणजे आपण सुरुवात केली होती की सगळ्यांना तोच इतिहास आठवतो. शंभूराजे म्हटले की आपण बलिदानाच्या त्या प्रसंगात बरोबर जातोच, म्हणजे तीच प्रतिमा ऑलमोस्ट प्रत्येकाच्या पटकन पुढे येते. कदाचित ह्या पॉडकास्टचा माझा उद्देश आहे की त्या प्रतिमेच्या आधी त्यांचा पराक्रम तुम्ही पाहावा, अभ्यासावा, वाचावा आणि त्याच्यात तुम्ही गोष्टी कराव्यात. बलिदान महत्वाचंच आहे, त्याच्यात काही हे नाही आहे, पण त्या पराक्रमाच्या गोष्टी पण किमान माहिती असाव्यात आणि एक थोडी वेगळी प्रतिमा सुद्धा तुमच्या हृदयात असावी. तर मग आता त्या बलिदानाविषयीच्या काही नोंदी किंवा त्याबद्दल सांगा. मला असं वाटतं की एक वेळ पडली तर अश्वत्थामाची जखम हा संपूर्ण भारत विसरू शकतो, मात्र शंभूराजांचं बलिदान महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संभाजी महाराजांचं बलिदान, ते त्या बलिदानाने पुढे महाराष्ट्रामध्ये जो प्रकाश पडला. मी ज्यावेळेला कादंबरी निर्माण केली त्यावेळेला ते हे दाखवलं की भगवा ध्वजा महाराष्ट्र आहे आणि महाराजांच्या हातामध्ये पेटलेली अग्नी ही ती बलिदानाची ज्वाला आहे, ज्याने महाराष्ट्राला प्रज्वलित करून तमाम हिंदुस्थानामध्ये भगवा पुढे नेला. पण जे आता आम्ही छावा चित्रपट आला होता त्यावेळेला बरेच ते व्हिडिओ वगैरे याचे सर्व रडतायत वगैरे, आम्ही त्यावेळेला चित्रफित बघतो ना त्यावेळेला ते भयान वाटतं की डोळे जाळतायची, त्याच्यापेक्षा आपण प्रचंड क्रूरता केलेली आहे. म्हणजे नाही इमॅजिनेशनच्या पलीकडे आहेत. 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान शंभूराजांची अटक झाली संगमेश्वरला, कैद झाले महाराज. आणि तिथनं 15 फेब्रुवारी 1689ला धर्मवीर गडाला म्हणजे बहादूर गडाला आणण्यात आलं. औरंगजेब अकलूजला होता, अकलूजला त्याची छावणी होती आणि अकलूजवरनं औरंगजेब तिथे आलेला त्यावेळेला. तर आल्यानंतर आत्ता आमचे दादा गुरुप्रसाद दादा कानिटकर, सत्यदादा वेलेंकर यांनी जवाबी त्या आलमगीर नावाचे पण ग्रंथ आणला, त्यामध्ये पण याच्या बऱ्याच नोंदी मिळाल्या. शंभूराजांनी कवी कलश ही फक्त दोघे जणी सापडलेली नाहीये, त्यांच्यासोबत आणखी 17 एक काहीतरी जण लोक पकडले गेलेले आहेत, त्यांच्या सुद्धा हत्या करण्यात आल्या होत्या. आणि शंभूराजांना आणण्यात आल्यानंतर त्यामध्ये नोंद की राजांना खाली पाडून गुडघ्यावर बसवण्यात आलं, डोकं पकडून जमिनीवर आपटून ते मातीवर घासण्यात आलं. घासण्यात आलं तर राजांच्या अंगावरची सर्व कापडं काढली
कापडं काढून त्यांच्यावर विदुषी कापडं घालली, फाटकी कापडं घालण्यात आली रंगबिरंगी, आणि त्यावर लाल रंगाची टोपी लावून त्याला घुंगरं बांधण्यात आले आणि महाराजांच्या हातामध्ये तख्ता कुला बांधण्यात आला, जो गड्यापासून होता इराणी पद्धतीचा. आणि इराणी पद्धतीचा तो तख्ता कुला बांधून दोन्ही बाजूला भगवे ध्वज लावण्यात आले की अपमान व्हावा त्या ध्वजाचा. आणि त्यानंतर उंठावर बसवण्यात आलं. आणि हे सर्व होत असताना एका चित्रकाराने चित्र सुद्धा काढलेलं आहे, अवेलेबल आहे. तर महाराजांना उंठावर बसवण्यात आलं आणि उंठावर बसून मोगलांचा एक माणूस मागे भाला किंवा काही शस्त्र घेऊन बसलाय आणि महाराजांची धिंड काढत असताना वाद्य वाजवायला लावले. बरं, हा औरंगजेब ज्याने वाद्य वाजवायला बंदी लावलेली आहे त्याच्या राज्यामध्ये, संगीताला बंदी आहे औरंगजेबच्या राज्यामध्ये. म्हणजे एकतर खूप उदाहरण मिळतं की औरंगजेबच्या राज्यामध्ये खूप संगीतकारांनी संगीताची प्रेतयात्रा काढली होती म्हणून. असा औरंगजेब शंभूराजे पकडल्यावर मात्र वाद्य वाजवायला लावतोय. म्हणजे त्या औरंगजेबच्या मनामध्ये किती भयानक राग असेल शंभूराजांबद्दल. आणि हे सर्व आणत असताना महाराजांना त्या उंठावर बसवलं आणि वाजत गजत धिंड काढायला सांगितली. ही काढत असताना तिथली लोक राजांवर दगड मारत होती, भाल्याची टोकर रोवायची, तलवारीच्या पाता फिरवायची. आणि प्रचंड रक्ताने लाल झालेले आहे शंभूराजे. किती लाल असले पाहिजे तर डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत अवघं रक्त आहे, अवघ्या जखमा आहे शिवपुत्राच्या. आणि महाराजांना आणण्यात आल्यानंतर त्या दिवाणी आमच्या दरबारामध्ये औरंगजेबच्या पुढे आणण्यात आलं. आणण्यात आल्यानंतर औरंगजेबाने सवाल पुरे टाकले. तो औरंगजेबाची सर्व ती माणसं तिथे आहेत. आणि आणल्यानंतर औरंगजेबाला असं वाटलं की आता शंभूराजांनी मान झुकवावी, मात्र संभाजी महाराजचं स्वाभिमानी मस्तक आतमध्ये असते तसं आलं. आणि आतमध्ये आल्यानंतर औरंगजेबाने रहुल्ला खान बक्षी मार्फत प्रश्न विचारायला सुरुवात केली की तो खजिरा कुठे आहे स्वराज्याचा, तो मला सांग, माझ्याकडनं कोण कोण फितूर झाली होती ती मला सांग. आणि शंभूराजांनी प्रत्येक प्रश्नाला औरंगजेबापुढं ला कुठले म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच दिलं असेल की खजिनाला कुठल्या हात लावतोय, इथे लढणारा प्रत्येक मराठा आमचा खजिना आहे. आणि कुठल्या फितुराची गोष्ट करतो, तुझी औलाद तुझी झाली नाही म्हणून. तर औरंगजेब अक्षरशः चौथाळला होता आणि त्याला विश्वास बसेना की शंभूराजे पकडले गेलेले. तो संभाजी महाराज पकडले गेले म्हणून खुदाचे आभार मानण्यासाठी जमिनीवर बसला आणि नमाजाची रुकायत वाचायला लागला. आणि वाचत असताना शंभूराजांनी कवी कलशाला म्हणाले की शंभूराजे की दिल्लीपती खूप पायाशी झुकून बसलाय, आमच्या आलमगीर म्हणून घेतो, जगज्जेता म्हणून घेतो स्वतःला, आणि जगज्जेता म्हणून घेणारा बादशाह माझ्या पायाशी झुकून बसलाय, काव्य याच्यावर व्हायला पाहिजे. आणि कवी कलश मृत्यूपुढे मैत्रीचं आख्यान म्हणतात की राजन यावण रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग, जो रवि छबी ससी लखत ही खद्योत होत बदरंग, तव तप तेज निहार के तखत त्याच्यात औरंग. की राजे, गगनाला मस्तक टेकवणारा हा बादशाह तुमच्या पायाशी झुकून बसलाय. कसे तर तुम्ही रावणाच्या दरबारात आलेल्या हनुमंताप्रमाणे आलेले आहात इथं या औरंगजेबच्या दरबारात. आणि सूर्यापुढे काजव्याची चमक उतरावी तशी औरंगजेबची तुमच्या पुढे उतरलेली आणि तुमच्या पायाशी झुकून बसलाय. आणि त्यानंतर शंभूराजांनी कवी कलशांना तिथनं बाहेर काढण्यात आलं आणि सिकंदर खान आदिलशाह जिथे कैदेत होता त्या तंबूच्या शेजारच्या तंबूमध्ये शंभूराजांनी कवी कलशांना कैद करण्यात आलं. 15 फेब्रुवारीच्या रात्रीच औरंगजेबाच्या सर्व न्यायाधीश मुल्ला मौलवी जी काही होती त्याचा आम्ही ज्यावेळेला पाहिलं सेतुमाधव पगडी ज्यामध्ये ख्वाजा अब्दुल्ला हा मुख्य मूर्खा त्या काळामध्ये दिसतो. आणि यांनी फतवा काढला की काय केलं पाहिजे, तर काफिर बच्चा जहन्नुम रफ्त, म्हणजे काफिराच्या मुलाला जहन्नुमच्या आगमध्ये जाळून टाका, म्हणजे संपवा. तर मग फतवा दिल्यानंतर पहिल्या शिक्षेचा अंमल झाला. त्याच रात्री जीभ कापण्यात आली आणि जीभ कापून कोल्ह्या कुत्र्यांपुढे नेऊन टाकण्यात आली. त्यानंतर डोळ्यामध्ये तप्त लोखंडी सळई किंवा पितळी सळई घ्यायची आणि ती सळई डोळ्याच्या आतमध्ये टाकून जागेवर फिरवून ती बाहेर काढायची की डोळ्याची रोशनी जावी. त्यानंतर 3 मार्च 1689 संभाजी महाराज आणि कवी कलशांना वढू तुळापूरला आणण्यात आलं. आणि त्यानंतर 40 दिवस संपूर्ण कैदेचे आणि 23 दिवस त्या अत्याचाराचे. आणि या 23 दिवसाच्या संपूर्ण अन्वयित अत्याचाराच्या नंतर फाल्गुन वद्य अमावस्या मृत्युंजय अमावस्येला 11 मार्च 1689 पायापासून शंभूराजांचं देह कापत आणलं. कापत आणून राजांचं मस्तक कापलं आणि कापलेल्या मस्तकाच्या आतमध्ये भुसा वगैरे भरला, तो भाल्याच्या टोकावर लावला आणि भाल्याच्या टोकावर लावून अवघ्या छावणीमध्ये फिरवला औरंगजेबाने. छावणीमध्ये फिरवल्यानंतर बुरहानपूर ते दिल्लीपर्यंत नेलं आणि दिल्लीच्या किल्ल्यावरती लटकून ठेवण्यात आलं. दिल्लीला नेलं? येस, दिल्लीच्या किल्ल्यावर शहाबजराबाद त्याचा उल्लेखच मिळतो सरळ. दिल्लीच्या किल्ल्यावरती लटकून ठेवण्यात आलं. आणि एवढं करून सुद्धा औरंगजेबाला आता तरी वाटत होतं की आता मराठे घाबरतील, आता मराठे थांबतील, मी छत्रपती मारलाय. मात्र तो एक विसरला की ज्या छत्रपतींचे रक्ताचे थेंब त्या हौतात्म्य स्तंभावरून खाली कोसळत होते त्या प्रत्येक रक्तातून मराठ्यांमध्ये संभाजीराजे जन्माला येत होते. नक्कीच. शंभूराजे
11 मार्च 1689 त्या मृत्युंजय अमावस्येला जरी स्वर्गारोहण करून निघून गेलेले असतील, कैलासी प्रस्थानाला निघालेले असतील, मात्र तेव्हापर्यंत या मराठ्यांच्या हृदयामध्ये शंभूराजे नावाची अग्नी पेटली होती. त्या अग्नीने औरंगजेबाला मात्र महाराष्ट्रातून परत जाऊ दिलं नाही. मग अवघ्या संबंध भारताच्या इतिहासामध्ये शंभूराजांचं काय स्थान म्हणजे महत्व तर आहेच आहे, बट ते महत्व काय वाटतं तुम्हाला? काय स्थान आहे अख्ख्या भारताच्या तुम्हाला सांगितलं की इतिहासात? संभाजी महाराजचं बलिदान झालं आणि बलिदान झाल्यानंतर मराठे पेटले आणि मराठे पेटले, त्याचा इफेक्ट काय झाला तर औरंगजेबाला परत जाता येत नाहीये त्याच्या राज्यामध्ये. त्याला वाटत जरी असलं ना की आपल्या वाटेवर जावं, तरी मराठी त्याची वाट संपून देत आहेत. मराठी त्याला परत जाऊ देईना. अवघा मोगलांचा खजिना महाराष्ट्रात येतोय, पण तो औरंगजेब पर्यंत पोहोचण्या अगोदर मराठ्यांकडे पोहोचतोय. कारण की तेव्हापर्यंत इथे रणांगणात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव उभे झालेले होते. राजाराम महाराजांनी झुंज मांडलेली होती. छत्रपती महाराष्ट्रात नसताना महाराष्ट्र लढत होता. छत्रपतींच्या मृत्यूनंतर ताराबाईंच्या नेतृत्वात महाराष्ट्र लढत होता, मात्र महाराष्ट्र लढणं थांबत नव्हता. आणि या संपूर्ण काळामध्ये औरंगजेब महाराष्ट्रात मराठ्यांची झुंज मांडतोय, त्याच काळामध्ये तिकडं पंजाबमध्ये सिखांचं राज्य उभं व्हायला लागलं. कारण की इकडं मोगल इकडे झुंजायला लागल्यानंतर त्यांना एक वेळ भेटला ना, तो काळ सिखांचं राज्य उभं व्हायला लागलं. तिकडं बुंदेलखंडामध्ये छत्रसाल बुंदेल जो शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन राज्य उभा करायला गेला होता, त्याला राज्य वाढवायला वेळ मिळाला. इकडं राजपुतांनी सुद्धा परत स्वतःच्या राज्याला एक सुरळीत ठिकाण आणायला सुरुवात केली. तिकडे अहोमचं राज्य फलित यायला लागलं. या सर्वांचा परिणाम असा व्हायला लागला की जे शहाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं होतं हिंदूंचं स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं, जे थोरले संभाजी राजे म्हणजे शहाजी महाराजांचे पुत्र, जिजाऊंचे थोरले पुत्र, यांचं होतं की सर्व हिंदूंना एकत्र आणावं, ते स्वप्न. शिवाजी महाराजांनी जे जयसिंग राजेला म्हटलं होतं की आम्ही एकत्र येऊन आम्ही राज्य चालवावं, ते स्वप्न. जे शंभूराजे रामसिंगाला म्हणतायत की आपण दिल्लीवर घ्यायची, आपण आपल्या धर्माची स्थापना करू, ते स्वप्न शंभूराजांच्या बलिदानाने आता इथे उदयाला व्हायला लागलं. ही राजस्थानची राज्य, ही पंजाबची राज्य, सिखांचं राज्य असू द्या किंवा इकडे अहोमचं राज्य, ही उभी व्हायला लागली. आणि याचा परिणाम असा व्हायला लागला की मोगलाई खिळखिळी व्हायला लागली. आणि मोगलाई खिळखिळी होत असताना शंभूराजांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे, जे शिवाजी महाराजांनी पाहिलं आहे, दिल्लींद्रपद लिप्सवाचं स्वप्न, दिल्ली परत घेण्याचं स्वप्न, ते स्वप्न संभाजी महाराजांच्या बलिदानाने पेटलेल्या मराठ्यांनी जिवंत केलं. औरंगजेब महाराष्ट्रात मेला. औरंगजेब महाराष्ट्रात मेल्यानंतर शंभूपुत्र शाहू महाराज जे कैदेत गेले होते 3 नोव्हेंबर 1689, शाहू महाराजांची सुटका झाली. शाहू महाराजांनी दिल्लीच्या तख्तावर 3 बादशहा 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये बदलवले. आणि आतापर्यंत ज्या दिल्लीच्या सुलतानांना वाटायचं होतं की आम्ही दख्खन जिंकावं, ज्या औरंगजेब तिथनं आलेला, त्या दिल्लीचा बादशाह मराठ्यांचा नौकर झाला. इराणचा बादशाह विचारायला लागला की आम्ही राज्य कसं उभं करावं किंवा राज्य निर्माण करावं, हे मराठ्यांचं झालं. म्हणजे काय तर संभाजी महाराजांच्या बलिदानाने अवघ्या हिंदुस्थानाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणलं. आणि दिल्लीला काय व्हावं, दिल्लीला काय करावं, हे साताऱ्यात ठरायला सुरुवात झाली. आणि ज्या आलमगीर म्हणून घेणारा औरंगजेब महाराष्ट्रात उतरला, शंभूराजांनी 9 वर्ष त्याची लढा दिला, बलिदान सुद्धा दिलं, त्या औरंगजेबाला महाराष्ट्रात मरावं लागलं. आणि त्या शंभूराजांचा पुत्र म्हणजे छत्रपती शाहू महाराज हिंदूपती म्हणू लागले, म्हणजे हिंदुस्थानाचे अधिपती म्हणून जायला लागले. हे संभाजी महाराजच्या बलिदानाने. आणि याचं काय स्थान असेल तर मला एक नेहमी वाटतं की आज सबंध हिंदुस्थानामध्ये जो तिरंगा फडकतोय स्वातंत्र्याचा, त्या स्वातंत्र्याची अग्निशलाका त्या वढू तुळापूरला अगोदर रक्ताने पेटली होती. जे आज महाराष्ट्रामध्ये आता वारीचा ओघा काळ आहे, त्या वारीला पंढरपूरला पांडुरंगाच्या मस्तकावर जरी अवीर बुक्का लागत असेल, त्याचा चंदन लेप असेल, तर त्या पांडुरंगाच्या मस्तकावर लागलेला चंदन सुद्धा लागतोय, कारण शंभूराजांचं रक्तचंदन त्या वढू तुळापूरला वाहलं होतं. आपण अगदी शेवटाकडे चाललेलो आहोत. शंभूराजांच्या आता तुम्ही एवढी कादंबरी लिहिली, एक पुस्तक लिहायचं असलं का माझ्या माहितीनुसार, म्हणजे मी एकाच टॉपिकचा रिसर्च करायला सुरुवात केली. मला प्रतापगडाच्या युद्धावर डॉक्युमेंटरी बनवायची होती. 15-20 पुस्तकं होती, एक नोंद मी शोधत होतो. सो इतकं इझी आहे ते असं मला अजिबात बरोबर. सो एवढं तुम्ही पुस्तक लिहिलं, तुम्ही नक्कीच बरीचशी पुस्तकं वाचली असतील. सो बिगिनर लेवल पासून अभ्यासकांपर्यंत समजा जर संभाजीराजांविषयी मला वाचायला घ्यायचंय, तर काही पुस्तकं सुचवा किंवा थोडक्यात तुमचा ह्या पुस्तकाच्या लिहिण्याचा प्रवास जरी तुम्हाला सांगता आला तर ते पण सांगा. 2 प्रश्नाचं वेगवेगळं उत्तर देतो. येस, ओके, चालेल. बिगिनर जर तुम्ही अभ्यासक असाल तर मला वाटतं सर्वात छोटे खाणी शंभू चरित्र वाचायला सहज सोपं जाईल, म्हणजे विजयराव देशमुखांचं राजा शंभू छत्रपती. ओके.
थोडा आणखी त्यामध्ये अभ्यास वाढवायचा असेल तर डॉक्टर कमल गोखले यांनी जो पहिला पीएचडी प्रबंधक केला संभाजी महाराजांवर, शिवपुत्र शंभूराज, शिवपुत्र संभाजी, तो पीएचडी प्रबंधक. डॉक्टर सदाशिव शिवदे यांचं ज्वलत ज्वलत तेजस संभाजीराजे, त्यांचं रणझुंजार हे स्पेशल रणांगणावरील संभाजी महाराजांच्या वर बेसिस आहे. ही पुस्तकं तुम्ही वाचू शकता. जयसिंगराव पवार यांचं छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथ, त्यानंतर मराठ्यांचं स्वातंत्र्य समोर म्हणजे संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर काय झालं नेमकं, आणि छत्रपती संभाजी एक चिकित्सा हे जयसिंगराव पवारांचं शंभूराजांवर जे केलेले आरोप आहेत त्यावर त्यांनी ते खोडलेलं आहे. ते पुस्तक तुम्ही वाचू शकता. ही पुस्तक जरी वाचायला लागली तर त्याच्या पाठीमागे एक मोठी संदर्भ ग्रंथ रचना असते, ते कळून तुम्हाला त्या गोष्टी करता येतात. मात्र ही ग्रंथ सुद्धा वाचून तुम्हाला शंभूराजे म्हणजे साधा आहे की समुद्राच्या त्या अवघ्या लाटेतून पाणी घेतल्यासारखं शंभूचरित्र आहे. ते सहज कुणाच्या हाती कुठल्याही संशोधक असं म्हणणार नाही की मी परिपूर्ण झालो. इतिहास नव्याने पुन्हा पुन्हा सापडला जातो किंवा नव्याने शोधला जातो. मात्र ही ग्रंथ तरी बऱ्यापैकी पुरेशी आहे जे तुम्हाला शंभूराजे प्राथमिकरित्या येस तुम्ही वाचू शकता. जर तुम्ही संदर्भाला खूप डीपमध्ये जाता मग तुम्हाला मासिरे आलमगिरी किंवा निकोला मोनी स्टोरी ऑफ द मोगर हे गोष्टी असतील किंवा जेदे शकावली असतील यांच्या नोंदी असतील किंवा तिकडं चिक्कदेवरायाच्या काळातले म्हैसूरला लिहिलेली काही ह्या सर्व ग्रंथ संपदा काढावं लागतात. मात्र तुम्हाला या सर्व संशोधकांनी मग ते कमल गोखले असू द्या किंवा सदाशिव शिवदे सर असू द्या, जयसिंगराव पवार सर असू द्या, या सर्व माणसांनी, विजयराव देशमुख असू द्या, या सर्व माणसांनी अभ्यास करून तुमच्या पुढे ते दान दिलंय की तुम्ही आता घ्या आणि ते मिरवा की आमचा राजा असा होता. बाकी अग्निगंध कादंबरी संपूर्ण 6 वर्षाचा काळ गेला कादंबरी लिहायला. वऱ्हाडाच्या वर्धा तीरावर जन्माला आली, पुण्याला भीमा इंद्रायणीला ती प्रकाशित झाली. शंभूराजांच्या वर कादंबरी लिहिताना म्हणजे कादंबरी जेव्हा असतो मी म्हणजे सरसकट सांगतो की कुठलीही कादंबरी हा ऐतिहासिक पुरावा नसतो. बरोबर. त्यामध्ये कल्पना विलास या सर्व गोष्टी येतात. मात्र मी कादंबरी लिहित असताना काल्पनिक व्यक्ती टाळायला सुरुवात केली. बरोबर. की इतिहासामध्ये काल्पनिक व्यक्ती निर्माण झाली, काही दिवसांनी त्याला ऑथेंटिकेशन करायला सुरुवात होतं. बरोबर. त्या गोष्टी टाळायला सुरुवात केली होती. शंभूराजांच्या संपूर्ण 40 दिवसाच्या अवतीभोवती ती कादंबरी फिरते. मात्र त्यामध्ये आपण बलिदान हे सर्व दाखवत असताना शंभूराजांचा पराक्रम हे संपूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केला. मग शंभूराजांचा दक्षिणेचा भाग असतो, या सर्व भाग असतो, या सर्व गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि वाचकांना आवडती आहे. गोंडवाना विद्यापीठातील मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष राहिलोय त्या कादंबरीच्या भरोश्यावर. कदाचित माझ्यासाठी अग्निगंधपेक्षा शंभूराजे हे मोठ्या भावाप्रमाणे आहे, जे स्वतःच्या लहान भावाच्या खांद्यावर हात ठेवून चालतात आणि सांगतात की पुढे जायचंय, मी आहे, पराक्रमाचे तमाशे दाखवा. एक अगदी शेवटचा प्रश्न जी म्हणजे मी ऍज अ प्रत्येकाची एक विचारशैली असते, ठीक आहे. म्हणजे समजा मी त्या सीटवर बसलो तर मी माझे विचार पण मांडू शकतो. बट आता ऍज अ होस्ट म्हणून किंवा मी जेव्हा किल्ल्यांवरती जातो किंवा जेवढा ओव्हरऑल पाहतो, लोक डायरेक्ट सरसकट असं म्हणतात की आपण शिवाजी महाराजांकडून काय शिकायचं म्हणण्यापेक्षा त्यांच्यासारखं आपण होऊ शकत नाही असं डायरेक्टली म्हटलं जातं. बरोबर. पण त्यांच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी त्या आपल्या आयुष्यात आपण इम्प्लिमेंट नक्कीच करू शकतो असं मला 100% वाटतं. आणि शिवाजीराजांच्या बाबतच मी एकदा उदाहरण दिलं होतं की लोक म्हणतात की बाबा शिवाजीराजांसारखं आपल्याला कधीच काय जमणार नाहीये. असं थोडी आहे ना. तुमचा राजा आहे, त्याच्याकडनं तो माणूस म्हणून जन्माला आला, माणूस म्हणून त्यांनी त्यांचं कर्मकर्तृत्व गाजवलं, तर त्यातून आपण शिकायला काहीच हरकत नाही. मग शिवाजीराजे व्यसनी नव्हते, तुम्ही निर्व्यसनी राहिला, ती त्यांच्याकडून घेतलेली प्रेरणाच आहे असं असू शकतं, ठीक आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी असू शकतात. तसं आता तुम्ही शंभूराजांकडून शिकलेल्या किंवा शिकलेल्या अशी एखादी गोष्ट सांगा, शिकलेली म्हणा किंवा तुम्हाला त्याने खूप प्रेरणा दिली. शंभूराजांकडनं सवर्ण हिंदुस्थानाने जर कुठली गोष्ट शिकायची असेल तर एक गोष्ट शिकायची, ज्याला संकट औरंगजेब म्हणून छातीवर उभी असतात त्याला संभाजी महाराज म्हणून न डगमगता लढणं शिकावं. कुठलेही डिप्रेशन वगैरे काय की ज्यावेळेला शंभूराजे छत्रपती झाले त्यावेळेला फक्त 23 वर्षाचे आणि बलिदानाला गेले त्यावेळेला फक्त 32 वर्षाचे. 32व्या वर्षी मृत्यू स्वीकारताना संभाजी महाराजांनी कुठेही पाय माघारी घेतलेला नाही. शंभूराजे लढते. ज्यावेळेला तुम्ही लढायला शिकता त्यावेळेला इतिहास तुमची नोंद करायला शिकतो, इतिहास तुमची नोंद करायला लागतो. म्हणून एक गोष्ट ती शंभूराजांवर शिकायची की कुठेही माघार न घेता. संभाजी महाराजांच्या आयुष्यात जेवढी संकट आली मला नाही वाटत आपल्या आयुष्यात कधी येणार. 2.25 वर्षाचे होते ज्यावेळेला आई गेल्या, ज्यावेळेला आजीची गरज होती त्यावेळेला आजीही गेल्या, ज्यावेळेला वडील हवे होते त्यावेळेला वडील गेलेत आणि वडिलांचा मृत्यू बघता आला नाही. महाराजांची चिता शंभूराजांना बघता आली नाही. हे नाही झालं तर वयाच्या 23-24व्या वर्षी छत्रपतीचं सिंहासन म्हणजे छत्रपती वारसाने मिळालेली प्रत्येक जबाबदारी किंवा वारसाने मिळालेली प्रत्येक संपत्ती किंवा वारसाने मिळालेला वारसा हे
नेहमीच व्यवस्थित चालवल्या जाईल असं नाही, बरोबर आहे, पण हो. शंभूराजांनी तो चालवला, चालवला आहे, हा. सामर्थ्यपणे चालवलेला आहे. हम्म, आणि त्याच वेळेला औरंगजेब सारखा शत्रू अंगावर चालून आलाय. हम्म, एकाच हम्म. वेळेला सिद्धी, एकाच वेळेला पोर्तुगीज, हम्म, एकाच वेळेला आप्तसुखी सुद्धा बरोबर, अंगावर. हो. त्या वेळेला सुद्धा न डगमगता ते हम्म. लढणं जे आहे हम्म, ते शेवटच्या श्वासापर्यंत बरोबर. ते शंभूराजांकडनं शिकावं. आणि हम्म. आता जेनझी वगैरे आम्ही जेव्हा हा. म्हणतो त्यांनी एक गोष्ट मात्र शिकावी हा. की आमचा राजा जसा तलवार चालवतोय तसं लेखणीही चालवतोय. ती बरोबर, हा. विद्वत्ता आपण शिकली पाहिजे. शिकली पाहिजे. अभ्यासाची हम्म, हम्म. कुठलीही सीमा नसते. म्हणजे तुम्ही हम्म. किल्ल्यांचा विषय घेतला तर आम्ही हम्म. बऱ्याच वेळेला किल्ल्यावर गेलो की लोक जातात, हम्म. बघतात, स्टेटस ठेवतात. येस, तेवढं आणि बरोबर असतं त्यानंतर मग त्याला mostly. गाणं असतं, माझ्या राजाने दिलं या दाना हा, राखो हा. आम्ही. पण ते दिलेलं दान अभ्यासून स्वीकारून हा. ते पुढे टिकवता आलं पाहिजे. बरोबर आहे. जर ते टिकवता आलं तर हम्म. आम्ही शंभूराजांना खरी श्रद्धांजली देऊ शकू. हम्म. कारण की संभाजी महाराज सांगून गेले होते, आबासाहेबांचे संकल्पित ते करणे तेच- आवासा तेच गत्याचं. आहे. मला माझ्या वडिलांचं चालवायचं आहे. खरं. जे त्यांनी वडिलांचं चालवलं हम्म. ते आपण वडील म्हणून शिवराय आणि शंभूराजांनी दिलेलं वारसा चालवावं. धन्यवाद, तुम्ही आलात आणि खूप छान वेगळी अशी नवीन माहिती मला पर्सनली समजली आणि आपल्या ह्या कन्व्हर्सेशन मधून आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना समजावे म्हणून हे सगळं असंच चालू असणार आहे. आता नवीन काय लिहिताय, अजून काय काय वाचायला भेटणार आहे आम्हाला? नवीन कलाकृती तर पुढे येतीलच. नवीन आहे काय की? म्हणजे आमच्या प्रेक्षक ह्या चॅनलवरून आपण अपडेट देऊ, असं न्यूज काय असेल तर 2 कादंबरी परत घ्यायच्या आहे. एक अरे वा. राजगडावर घ्यायची आहे. येस, मला न्यूज ऐकायला आवडतं मला असं. हा, बोला. राजगडावर घ्यायची आहे. हा. आणखी एक शिवछत्रपतींच्या हा. मृत्यूनंतर बर. एका किल्ल्यावर महाराजांनी नेमलेल्या एका पुरोहिताने हा. राजांच्या शब्दासाठी हा. आपलं आयुष्य कसं वेचलं हम्म. त्यावर एक महासमाधी नावाची सुद्धा कादंबरी लिहायची. अरे वा, छान, प्रोजेक्ट छान. तरी आता आहे, पण किती वेळ लागेल मला माहिती नाही. माहित आहे, पण काम चालू झालंय. काम चालू झालंय. येस, नाही, सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील आणि ते आम्हाला लवकरच वाचायला भेटेल. नक्कीच. तर तुम्ही आलात आणि खूप छान आजचा पॉडकास्ट झाला. तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलंय आणि अपेक्षा आहे की आपण आता एक टॉपिक फोकस केला होता, अजून भरपूर टॉपिक आहे शंभूराजांशी बिलकुल. आपण बोलू शकतो. तर आपण पुन्हा एकदा लवकर नक्कीच. भेटूया. धन्यवाद, थँक्यू सो मच.